दक्षिण निवडलेलं आहे आणि मैत्री 11 संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा मेंबरला मी विनंती करतोय आपण जॉईन व्हायचंय समालोचन कक्षामध्ये. खूप चांगली संकल्पना आहे, खूप चांगलं हे मैदान आपण पाहतोय. बोईसरचं PDTSA पालघर डहाणू तालुका क्रिकेट असोसिएशनचं हे क्रीडा संकुल आणि खूप चांगले इंडोर नेट्स देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक प्रशस्त असं स्टेडियम सारखा लुक या स्पर्धेला आहे. लश ग्रीन ग्राउंड आणि टेनिस बॉल क्रिकेटसाठी खूप कमी मैदानं अशी हिरवळ असलेली उपलब्ध होतात आणि तीच गरज ओळखताना एक चांगलं टेनिस बॉल क्रिकेट कसं खेळाडूंना खेळता येईल त्यासाठी अनिकेत राऊत यांची ती मेहनत, त्यांच्या पूर्ण टीमची मेहनत पाहायला मिळाली आणि म्हणूनच बघा ना आता एक खूप चांगलं स्वरूप या टेनिस बॉल क्रिकेटचं तुम्ही आम्ही सर्व पाहतोय. गेल्या वर्षी 12 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता. संघ मालक इच्छुक होते, 4 वाढले, यावर्षी 16 झालेले आहेत आणि त्याचमुळे 4 ग्रुप्स आपण बनवलेले आहेत लीग स्टेजचे आणि अंतिम सामना खेळला जाणार आहे 21 जानेवारी 2024ला. तर एक चांगला क्रिकेटचा सोहळा आपण म्हणू शकतो जानेवारी महिन्याच्या पहिल्या महिन्यामध्ये. तर यस या ठिकाणी मावणी देखील मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रवीण भगत साहेब आहेत, प्रताप भोईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी थेट नायगावरून. तर ही आहे उंची PDTPL ची की पालघर जिल्ह्यातली स्पर्धा असताना पालघरचं टोक कुठे तर नायगाव आणि डहाणू. त्याचमुळे प्रत्येक परिसरातील प्रत्येक तालुक्यातील क्रिकेटपटूंना वाव मिळावा त्यासाठी ही संकल्पना सत्यात उतरवली गेलेली आहे. आणि आता बघा ना 16 संघ मालक आणि जवळपास 240हून जास्त खेळाडू, 8 तालुका तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात आणि बघा ना प्रत्येक तालुक्याला इक्वल वेटेज देण्यात आलेलं आहे. तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुमच्याकडे गुणवत्ता आहे तर क्रिकेट इज योर्स. तर मॅच ऑन होते. माझ्यासोबत याच परिसरातील तसेच मी तर म्हणेन गुजरात राज्यातले सुद्धा समालोचक जॉईन झालेले आहेत. युसुफ सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद मनीष जी पाटिल. मैं यूसुफ सैयद सभी का तहे दिल से इस्तेमाल करता हुआ पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग स्वरा युवा ग्रुप आयोजित नमो चषक 2024 आज का पहला दिन, एक खूबसूरत माहौल, खूबसूरत मैदान, हमारे मेहमान सभी के सत्र हमारे साथ जुड़े हुए सभी का हम तहे दिल से इस्तेमाल करना चाहेंगे. साथ ही साथ मनीष जी पाटिल जो हमारे साथ माइक्रोफोन शेयर करते हुए और साथ ही साथ कमेंट्री बॉक्स के किंग वॉइस ऑफ इंडिया हरीश जी पंड्या सर ये भी हमारे साथ जुड़े हुए, उनका भी हम तहे दिल से इस्तेमाल करना चाहेंगे. अंपायरिंग पैनल की बात की जाए, जेबी पैनल अंपायरिंग हम देख सकते हैं आज के पहले दिन से जुड़ेंगे. इम्तियाज पठान सर यानी मुन्ना पठान सर, जय पवार सर और हेमंत शेट्टी सर, ऐसे 3 अंपायर्स. पहला मैच हम देख रहे हैं इस वक्त मैत्री 11 पालघर बनाम पालघर स्पोर्ट्स क्लब. टॉस जीता है पालघर स्पोर्ट्स क्लब के कप्तान मनोज पाटिल ने पहले गेंदबाजी का फैसला किया और बल्लेबाजी का निमंत्रण दिया है मैत्री 11 पालघर को. तो पहली ओवर करण अंबीरे लेकर आएंगे और 6 ओवर के मैचेस, लीग स्टेज मैचेस खेले जाएंगे. हर दिन 4 टीमें और 2 टीमें क्वालिफाई की जाएंगी मनीष सर फाइनल डे के लिए. संधी मिळेल प्रत्येकाला, जरी तुम्ही एकदा पराभूत झाला पण हरायचंय कोणाला, प्रत्येकाला जिंकायचंच आहे आणि पाहूया जिंकतोय कोण. चला लेट्स स्टार्ट. आपण टाइम मेन्शन करतोय आपल्या स्कोर शीटवर 11:22. करण अंबीरे बॉलिंग ट्रॅकवर, बॉलर फ्रॉम धाकटी डहाणू खेळतोय PDTPL मध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचा, तो पोचेल अगदी इनफिल्डच्या पलीकडे, तोपर्यंत एक सिंगल आरामात पळून पूर्ण केलेली आहे. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच हर्षद कॅप्टन आहेत. आता स्ट्राईक एंडला सेकंड बॉलसाठी तुषार बोले तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. एक चांगली संकल्पना सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन येण्याची आणि पाहूया वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील आता खेळाडू एका संघात सुबजी तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. जरूर मनीष सर. अरशद बारी और तुषार मौर्य हम देख सकते हैं इस वक्त सलामी बैटर के रूप में आए हैं. करण अंबीरे के पास इतनी ताकत है, बेहतरीन गेंदबाज है. हाल ही में नजीमुल्ला ट्रॉफी में आपने देखा होगा बेहतरीन गेंदबाजी की है और पालघर डिस्ट्रिक्ट में बेहतरीन से बेहतरीन खिलाड़ी आपको देखने को मिलेंगे. एक्झॅक्टली ते आहेच, गुणवत्ता ठासून भरलेली आहे क्रिकेटची. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल फुटवर्क तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. फलंदाज तुषार यांचा अवे फ्रॉम द बॉडी, स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक सिलेक्शन जाते डॉट. जरूर विकेट की बात कीजिए, जो खेलपट्टी बनाई गई है हल्का सा ग्रास है और गेंदें जब टप्पा गिरेंगी फुल टॉस 24 गिरेंगी, थोड़ा सा स्किड होकर आएंगी.
इस वक्त ऑफ के बाहर रखा था और इस वक्त तुषार मोरे पहली गेंद बिंदी खेलते हुए। नाही, गोलंदाजी चांगली आहे, बॉलिंग पाथ खूप चांगला निवडतोय. स्टंप टू स्टंप करण्याऐवजी आउटसाइड द ऑफ स्टंप अटॅक करतायत करण. ऑन साईडला आडव्या पाठीने खेळलंय, क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला, आरामात बॉल कव्हर करतील तोपर्यंत एक सिंगल दुसरीचा प्रयत्न चालवला होता, पण त्या ठिकाणी नकार आलेला आहे हर्षदकडून. तुषारच्या खात्यात जाते 1 धाव. धावसंख्या झाली आहे 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा. जरूर धीमी शुरुआत है, पहली 3 गेंदों पर 2 लगे हैं, 2 सिंगल बटोरे गए, 1 गेंद खेली अर्शद बारी ने, 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं और तुषार मोरे ने 2 गेंद खेली, 1 पर बल्लेबाजी कर. धीमी शुरुआत है पहली ओवर में. 6 षटकांचं क्रिकेट आहे आणि त्याचमुळे कधी कधी टेम्परामेंट खूप मॅटर करते फलंदाजांसाठी मुख्यत्वे. हर्षद एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा एफर्ट लावून आज स्ट्रोक जनरेट केला, पण क्षेत्ररक्षकाचा एक्स्ट्रा एफर्ट पाहायला मिळाला नाहीये. बॉल जाते सीमारेषा पार. PDTPL मधला हा पहिला चौकार, 4 धावा. उस मौके गवाया. अरशद बारी जैसे बल्लेबाज को यहाँ पर मौका दिया है और अरशद बारी जैसे बल्लेबाज को मौका देना कहीं ना कहीं बैकफुट पर टीम आ सकती है. कधी कधी इम्प्रोव्हायझेशन तुमच्याकडे असायला हवं. बॉलची लेन, बॉलची लाईन, बॉलची पिचिंग योग्य त्यावेळी पारखून तुम्हाला स्ट्रोक सिलेक्ट करायचा असतो. यावेळेस बघा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ट्रॅप रचला होता आणि ट्रॅपमध्ये फलंदाज फसणार होता, पण आता निराशा पाहायला मिळते करणच्या चेहऱ्यावर आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फसते. हितेश यांच्या वतीने बॅक टू बॅक 2दा फिल्डिंग एफर्ट्समध्ये कमतरता जाणवलेली आहे. इतकं हे सपाट मैदान आहे युसुफजी, आणि या मैदानावर क्षेत्ररक्षण चुकणं खूप दुर्मिळ बाब आहे. जरूर बैक टू बैक 2 गेंदों पर 2 जीवनदान देना. एक ही खिलाड़ी के पास दोनों बार मौका था, दोनों बार मौके को गवाया. और कभी कभी ऐसा होता है ना सर कि दिमाग में कुछ और चलता हो कि पहला कैच मेरे से छूटा है, दूसरा गेंद भी आई है, उसी असमंजस में दूसरी कैच भी छूटी होगी. दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय झाली 8. 8 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. या चौकाराने ती पॉझिटिव्हिटी आलेली आहे. हलक्याने बॉलला प्लेस केले, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये थ्रो बॅटिंग एंडला कलेक्ट व्यवस्थित झाला नाही यष्टीरक्षकाकडून. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. एका सिंगल धावसंख्या पुढे जाते. अजूनही तो सिंगल डिजिटच पाहायला मिळतोय. 9 रन. जरूर 9 रन लगे हैं स्कोर कार्ड पर. बेहतरीन ओवर. पहली ओवर समाप्त होती हुई इस ओवर की कहानी की बात की जाए, 3 सिंगल, 1 डबल, 1 डॉट और 1 चौका, इस तरह के 9 रन लगे. पहला ओवर समाप्त होता हुआ. पहिलं षटक हे चांगलं राहिलंय मी तर म्हणेन करणचं. ज्या षटकामध्ये विकेटच्या ऑपॉर्च्युनिटीज का मिळाल्या होत्या टीम पालघर स्पोर्ट्सला. बघा नाणेफेक जिंकून मनोजने सरसकट क्षेत्ररक्षण निवडलं होतं. त्यांना माहित होतं की आमच्याकडे स्ट्रेंथ आहे, आम्ही फलंदाजांना अडवू शकू, आणि त्यासाठी चांगला पर्याय त्यांनी निवडला करण अंबिरेचा. करण अंबिरेने पहिले 2 चेंडू चांगले हाताळले, त्यानंतर एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली, झेल सुटला, त्यानंतर चौकार आला. बघा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर तुमच्याकडे एक चांगलं क्षेत्ररक्षण असायला हवं. फक्त बॅटर्स आणि बॉलर्सने संघ भरत नाही, फिल्डर्स सुद्धा तुमच्या संघात असायला हवेत. जरूर जरूर. जिस तरह से बात की जाए, थोड़ी सी गलती की. गेंदबाजी काफ़ी बढ़िया थी. कैच लेने के मौके थे, खिलाड़ी के पास कैच को गवाया. और इस वक्त कप्तान को इंट्रोड्यूस किया जाएगा दूर वाली छू से. मनोज पाटिल मने आएंगे गेंदबाजी के लिए. मनोज पाटील सफाळ्यावरून आता तुम्हाला पाहायला मिळतील. तालुके 8 आहेत आणि जिल्हा 1 पालघर. आणि पालघर जिल्ह्यातलं क्रिकेट किती सुजलाम सुफलाम आहे, किती विकसित आहे, तेच आपण कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. दोन्ही संघामध्ये पर्याय खूप आहेत, पण पाहूया पर्याय या ठिकाणी कुठला योग्य ठरतोय. आताच्या घडीला चांगली पार्टनरशिप क्रिएट होते. हर्षद यांच्या वतीने एकूण 8 धावांचं योगदान पाहायला मिळालेलं आहे टीम मैत्री 11 साठी. आणि तुषार मोरे यांच्या वतीने आतापर्यंत फक्त 1 धावेचं योगदान. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, तिन्ही स्टंप्स मोकळ्या केल्या आणि त्या ठिकाणी कुठेतरी घात झाला. त्रिपळाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. PDTPL विकेट, फर्स्ट विकेट डाउन. जरूर कुछ अलग है करने का मन बनाया था, लॉन्ग लेग रीजन में खेलने का मन बनाया था, मगर मनोज पाटिल के पास वो क्षमता है. बेहतरीन गेंद डाली और विकेट का पहला पतन होता और कप्तान ने लिया है कप्तान का विकेट. बड़ा विकेट यहाँ पर आता हुआ मनीष सर. मोठी विकेट आहे आणि खरं तर हे खूप महत्त्वाचं होतं. कधी कधी आपण स्टान्स आपला विसरतो, ऑफस्टमच्या बाहेर जाऊन खेळणं पसंत करतात कित्येक क्रिकेटपटू, पण असं करताना गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आहे, अनुभवाचा आहे, आयकॉन आहे, हे कदाचित विसरले होते हर्षद बारी. आणि त्याचमुळे एक क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळताना प्रयत्न केला आणि त्यांचा प्रयत्न फसला आणि ते त्रिपळाचीच्या स्वरूपात बाद झाले. क्लीन बोल्ड झालेले आहेत. धावसंख्या 9, पहिला फलंदाज बाद झालेला आहे. चांगली सुरुवात मी म्हणेन नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडताना पालघर स्पोर्ट्सची.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी पोचणार आहे तिसऱ्या क्रमांकावर. दोन्ही एंडने एकच मिनिट थांबवतोय. मित्रांनो, दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा जो कौल आहे तो इनिंग्स ब्रेकमध्ये होणार. म्हणजेच आता जो सामना सुरू आहे त्याचं 5वं षटक जेव्हा संपेल तेव्हा दोन्ही कर्णधारांनी नाणेफेक कक्षमध्ये येऊन हजर राहायचं आहे पुढील सामन्याचा टॉससाठी. आणि येताना आपली प्लेईंग लिस्ट घेऊन यायचं आहे, याकडे लक्ष वेधू इच्छितो. समालोचक मित्रांनी सुद्धा आपल्या समालोचकातून याचा उल्लेख 2-3 वेळा करायचा आहे. धन्यवाद. जरूर दो भी टीमें टॉस के लिए आएंगे, अपनी प्लेइंग 11 की लिस्ट फिलअप कर लेकर आना है. तो पहली गेंद पर विकेट चटका मनोज पाटिल. फिर से एक बार गेंदबाजी के लिए नए बल्लेबाज लेफ्ट हैंड बैटर आए हैं मिस्टर विकी काले. विकी इस वक्त हल्के बल्ले से गेंद को खेला, शॉर्ट स्वीपर कवर में सर्कल के अंदर गेंद को फील्ड किया गया, डायरेक्ट हिट की गई है. काफी तेजी से थ्रो किया गया खिलाड़ी द्वारा, मगर 1 रन बटोरा गया. 1 रन के साथ स्कोर कार्ड जा पहुंचा डबल फिगर में 10 पर 1. 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. डबल डिजिट आता आलेला आहे, पण डबल डिजिटच्या पुढे 1 विकेट सुद्धा गेलाय असंच कुठे पाहायला मिळते. tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. आणि या आठवड्यामध्ये tenniscricket.in मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळते. बिझी राहिलेली आहे पूर्ण टीम. तर आता विकी काळे हे नवीन फलंदाज पाहायला मिळाले. त्यांच्या वतीने एक सिंगल कंप्लीट झाली. स्ट्राईक आता तुषार मोरे यांना मिळाली. धावसंख्या 10, गडी बाद 1, 6 षटकांचं क्रिकेट आहे. त्याचमुळे संधी दोन्ही संघातील खेळाडूंना मिळणार आहे. ऑन साइडला स्वीप करायचा आहे. प्रत्येक फलंदाजाचा एक कम्फर्ट झोन युसेफली ठरलेला आहे. आता प्रत्येक फलंदाज स्क्वेअर लेग आणि मिड विकेट या झोनमध्ये खेळणं पसंत करतात. तेच पाहायला मिळालं, पण प्रयत्न फसला, डॉट आलाय. जरूर सर, अभी अमूमन बल्लेबाज को देखा जाए शफल होकर बल्लेबाजी करते हैं, सीधे बल्ले से काफ़ी कम बल्लेबाजी देखने को मिलती है. हर एक बल्लेबाज स्ट्रांड बनाता है और ऑफ टर्म के बाहर आकर ऑन साइड लेग साइड पर खेलने का प्रयास करता है. मगर अगर आप बल्लेबाजी करते हैं, आपको पहले सीधे बल्ले से अगर बल्लेबाजी करेंगे ना आप वी फैक्टर में, तो आपकी बल्लेबाजी बढ़िया हो सकती है. जसं आपण बघतो तसं आपण शिकतो. यूट्यूबवर ज्या गोष्टी व्हायरल होतात त्या आपण स्वतः करण्याचा प्रयत्न करतो आणि तेच विविध ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 10. आखोटोप्याचा बॉल केलाय प्रहार, मिडॉनला क्लिअर करता बॉल मागे जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत एखाद्या वेळेला 2 धावामध्ये आरामात बदललेला आहे. 2 धावांची होते वाढ, धावसंख्या पोहोचते आता 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. हार्डलाईनला बॉल पिच केला होता. टर्फ विकेट आहे आणि टर्फ विकेट खेळताना तो अनुभव काही अंशी नाही आहे, पण म्हणतात ना की जर तुम्ही क्रिकेटपटू आहात तर सर्व गोष्टींसाठी तुम्हाला तयारीत राहावं लागते आणि ती तयारी आता फलंदाजाची पाहायला मिळते. तुषार यांची सुरुवात थोडीशी अडखळ झाली, पण ते ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा स्वीप करायचं आहे. तो एक बालहट्ट मनात धरलेला आहे तुषार यांनी की मला स्वीपच खेळायचं आहे, पण त्या ठिकाणी कनेक्शन व्यवस्थित होत नाहीये. प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी पडते. निराशा. धावसंख्या थांबले 12. जरूर बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं कप्तान मनोज पाटिल. अभी तक मात्र रन खर्च किए इस ओवर में 3 रन खर्च किए, बड़ा विकेट चटका चुके हैं. इस ओवर की आखिरी गेंद का खिलाना बाकी. बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं मनोज पाटिल. जबरदस्त बॉलिंग मनोजची आपण पाहतोय. हलक्या त्याने बॉल प्लेस केले. बॅक टू द बॉल. फॉलो थ्रू मध्ये बघा काय वेगाने तो बॉलवर पोहोचले आणि लगेचच जबरदस्त झेल त्याने टिपलेला आहे. आणि पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर तसंच चित्र पाहायला मिळालं. इकॉनॉमिकल गोलंदाज होते आणि या दुसऱ्या षटकात सुद्धा तेच पाहायला मिळालं. विकेट टेकर मनोज पाटील ठरले. 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 12. जरूर बात की जाए, क्या खूबसूरत शुरुआत है सर. पहली गेंद पर विकेट चटकाया और ओवर की आखिरी गेंद पर भी विकेट चटकाया. जहां से आपने शुरुआत की है वहीं से आपने अंत भी किया है. दोनों ही सलामी बल्लेबाज को बैक टू डगआउट भेजा है. बेहतरीन गेंदबाजी. और इस प्रतियोगिता की बात की जाए, हर एक टीम को एक रिव्यू दिया जा रहा है. डीआरएस लेग बिफोर और कॉट बिहाइंड को रिव्यू नहीं दिया जाएगा. आप रनआउट के लिए, नो बॉल के लिए, वाइड के लिए और बीमर गेंद के लिए आप डीआरएस ले सकते हैं. लेग बिफोर और कॉट बिहाइंड के लिए आपको रिव्यू नहीं दिया जाएगा, ये आपको ध्यान में रखना होगा. येथील लवकरच त्या गोष्टी सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येतील, ज्या ठिकाणी आपण LBW आणि स्निक साठी सुद्धा रेफर घेऊ शकू. पण प्रत्येक गोष्ट चांगली होते. गेल्या 10 वर्षांमध्ये टेनिस बॉल क्रिकेटने काय उंची गाठलेली आहे आणि 2013ला tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीला प्रेक्षकांनी पसंत केलं आणि गेल्या 10 वर्षांच्या प्रवासामध्ये 17 लाखाहून जास्त सबस्क्रायबर tenniscricket.in चे पाहायला मिळत आहेत. जरूर फिलहाल 31 दिसंबर को 10वीं सालगिरह मनाई है. tenniscricket.in ने 10 साल पूरे किए गए. संतोष जी नानेकर जो टेनिस क्रिकेट ब्रॉडकास्ट के CEO हैं, साथ साथ गौरव सावंत, संदेश पिलाने, शाहरुख शेख काफ़ी बढ़िया काम कर रहे हैं. तो सर मैदान के अंदर चलते हैं. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग
स्वराय ग्रुप आयोजित नमो चषक हम देख रहे हैं। आज का पहला दिन है, पहली मैच चल रही, एक तरफ मैत्री पालघर तो एक तरफ पालघर स्पोर्ट्स क्लब। कप्तान ने टॉस जीता और जब ओवर लेकर आए कप्तान तो 2 विकेट चटका है। अभी तक 2 ओवर फैसला सही साबित हुआ है। 2 ओवर की समाप्ति के रनों की बात की जाए लगे हैं 12, 2 विकेट के नुकसान पर। खूप कमी वेळ आपल्याला पाहायला मिळते की जे आपण मनात आणतो ते मैदानात येतं आणि आतापर्यंत मनोज पटेल यांच्या वतीने तेच पाहायला मिळालंय। त्यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं आणि क्षेत्ररक्षण निवडताना पहिल्या 2 षटकांमध्ये खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिलेली आहे। वचक पाहायला मिळते गोलंदाजांची। पहिले षटक आपण पाहिलं ते म्हणजेच करणचं, दुसरं षटक आले मनोजचं आणि पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी करण आले। अराउंड विकेट, फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय। क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डचे, पलीकडे पोहोचतील 3 क्षेत्ररक्षक बॉलचा करतात पाठलाग, तोपर्यंत 2 धावा आरामात पळून पूर्ण केलेल्या आहेत। या 2 धावा देखील तितकाच महत्त्वाच्या आहेत कारण षटकार अजूनपर्यंत येतच नाहीये आणि या डावामध्ये फक्त आलाय 1 चौकार। जरूर कहते हैं क्रिकेट के खेल में भी लूडो के वसूलों को फॉलो करना होता है। आप छक्के के चाह में होते हो मगर सिंगल भी आपको दौड़ना होता है, छक्के के चाह के सिंगल भी लेना पड़ता है और यहाँ पर 2 रन आए। करण माली की बेहतरीन फील्डिंग, रन जा पहुंचे 14। चांगली फलंदाजी लेफ्ट हँडेड बॅटरची आपण पाहतोय। विकी ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला, इनफिल्डच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही। इनफिल्डच्या आतमध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे। शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर। व्हॉट अँड इम्पॅक्टफुल फील्डिंग डिझाईन बाय टीम पालघर स्पोर्ट्स। करण पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर। आतापर्यंत करणने हाताळलेले आहेत 2 चेंडू। धीम्या गतीचा बॉल, विकेट कीपर फसले, फलंदाज सुद्धा फसला, पण बॅकअप आहे विकेट कीपरच्या मागे आणि त्याचमुळे बघा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। क्रिकेटच्या खेळामध्ये बॅकअप असणं हे अनिवार्य आहे। जर तुमच्याकडे बॅकअप असेल तर तुम्ही खूप काळापर्यंत क्रिकेटच्या मैदानामध्ये थांबू शकता। दरम्यान आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे, धावसंख्या थांबलेली आहे 14 या आकड्यावर। खूप इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहतोय ती पालघर स्पोर्ट्स या संघाची। 2च गोलंदाज वापरले, दोन्ही गोलंदाजांची सक्रिय भूमिका आतापर्यंत पाहायला मिळाली। कट केले बॉलला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत, बॅकफुटला खूप चांगलं बॅलन्स करतायत विकी आणि 2 डॉट बॉल नंतर एक सिंगल युसुफ जे आलेले आहे। एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 15 वर। तो बढ़िया गेंदबाजी की जा रही, इकोनॉमी की गेंदबाजी, बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं दे रहा है। पहली ओवर में हमने देखा था सर चौका आया था, हितेश ने खराब फील्डिंग की थी, कैच छोड़ा था, वहां से किसी बल्लेबाज को हाथ खोलने का मौका नहीं दे रहे और कसी भी गेंदबाजी इस वक्त इस मैदान पर की जा रही है पालघर स्पोर्ट्स क्लब द्वारा। बघा ती पकड सेल करण्याची इच्छा नाहीये गोलंदाजांची आणि क्षेत्ररक्षकांनी। जी पकड आपण बनवून ठेवलेली आहे या डावावर तीच पकड शेवटच्या षटकापर्यंत तशीच घट्ट ठेवायची आहे, तोच निर्धार गोलंदाजांचा पाहायला मिळालाय। पण आता स्ट्राईकवर फलंदाज आहेत अक्षय राऊत, यांच्या मनात नेमकं चाललंय काय? ऑस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल फॉलो केलंय बॉलला आणि त्याचमुळे वाईड बॉलची रेंज ही वाढलेली आहे। येतोय डॉट बॉल, डॉट बॉलचं पर्सेंटेज खूप जास्त आहे या पहिल्या डावामध्ये आणि मैत्री 11चे फलंदाज स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत। जो मैत्री के बल्लेबाजी बढ़िया है मगर यहाँ से थोड़ा संघर्ष कर रही है। आप जिंदगी में संघर्ष करते तो वहां से आप आगे निकल सकते हो, तो संघर्ष करना जरूरी है। 50% डॉट बॉल्स आतापर्यंत या डावामध्ये आपण पाहतोय, विच इज नॉट गुड थिंग फॉर बॅटर्स आणि आता त्या डॉट बॉल पर्सेंटेजला कमी करावं लागणार आहे। प्रत्येक बॉलवर धावा येणं आवश्यक होऊन बसलेलं आहे। मैत्री 11 संघासाठी धावसंख्या झाली 15। यावेळेस सरळ बॅटचा केलाय वापर, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे पण त्या ठिकाणी कॅप्टन मनोज पाटील बॉल खाली कॅच करी, फलंदाज होत आहेत बाद आणि हा बसतोय धक्का क्रमांक 3 टीम मैत्री 11। तो अक्षय राउत है, बात की जाए काफी गेंदें डॉट खेली गई थी, वहां से बड़े शॉट की चाहत में मगर हम देखते डीप लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी थे मनोज पाटिल, कोई गलती नहीं की और बेहतरीन कैच लपका, खड़े थे, गेंद को जज किया और अक्षय राउत जब कैच आउट सोच रहे थे कि ये एलिवेशन बढ़िया नहीं ले पाए और मनोज पाटिल ने ये कैच लपका। तीसरा विकेट आया है। रनों की बात की जाए रन लगे स्कोर कार्ड पर मात्र 15 पर लगने वाला तीसरा झटका मैत्री 11 टीम को। 15 धावा 3 गडी बाद। क्रिटिकल कंडिशन आपण पाहतोय टीम पालघर स्पोर्ट्सची, सॉरी माफ करा मैत्री 11 पालघर 11ची। तर 3 षटकं संपलेली आहे आणि 3 षटकामध्ये जे काही करता आलं नाहीये पुढच्या 3 षटकांमध्ये करण्याची संधी मिळणार आहे। 6 षटकांचं क्रिकेट असल्यामुळे मौका सबको मिलेगा, बराबर मिलेगा। जशी खेळी आता आपण पहिल्या डावामध्ये पालघर स्पोर्ट्सची पाहतोय तशी खेळी मैत्री 11ची दुसऱ्या डावामध्ये आपण पाहू शकतोय। पण असो तुर्तास आतापर्यंत वरचष्मा राहिलेला आहे या डावावर पालघर स्पोर्ट्स या संघाचा। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज आपण पाहणार आहोत आणि करणने एक चांगलं स्पेल कंप्लीट केलेलं आहे।
ज्या स्पेलमध्ये त्याला एक विकेट सुद्धा मिळाली आणि ते इकॉनॉमिकल राहिले. या अगोदर मनोज यांचं षटक पाहिलं, मनोजच्या खात्यामध्ये 2 विकेट्स आल्या. तर गोलंदाजाचा दबदबा या मैदानावर पाहायला मिळतोय. खरं तर PDTPL वर्षातून एकदा ही स्पर्धा होते आणि याच मैदानावर होते. त्याचमुळे या मैदानावर खेळण्याचा योग खूप कमी वेळा खेळाडूंना मिळत असतो. त्याचमुळे तो घरचा अभ्यास नाही आहे खेळाडूंचा. आपण वेगवेगळ्या ठिकाणी खेळतो, काही ठिकाणी मातीची विकेट असते, काही ठिकाणी कॉन्क्रीटची विकेट असते. तो अभ्यास करण्याची गरज बसत नाही. पण जेव्हा अशी टर्फ विकेट असते तेव्हा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. चांगली ऑफ ड्राईव्ह आहे पण बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. मोठ्या फटक्याचा होतोय प्रयत्न पण त्या प्रयत्नांना येत नाहीये धावांचं यश. फलंदाज होत आहेत बाद. धक्का क्रमांक 4 टीम मैत्री 11. खूप बिकट अवस्था युसुफजी मैत्री 11 ची पाहायला मिळते. जरूर मनीष सर, कहीं ना कहीं ज़्यादा प्रेशर बनाया गया. मनोज पाटिल इम्प्रेसिव गेंदबाजी कर रहे हैं, कप्तान लीडिंग ऑफ द फ्रंट. और जिस तरह से विकेट आए हैं वहाँ से बल्लेबाजों को सेट होने का मौका नहीं दे रहे हैं. अभी तक देख सकते हैं हम 2 लेफ्ट हैंड बल्लेबाज मैदान के अंदर आए और मैदान के बाहर 3 राइट हैंड बैटर तुषार मोरे, अर्शद बारी, अक्षय राउत और लेफ्ट हैंड बैटर विकी काले भी मैदान के बाहर नजर आए. कहीं ना कहीं जो दबाव बनाया था गेंदबाजों ने कहीं ना कहीं दबाव से झेल नहीं पाए. और तारीफ करने की पालघर स्पोर्ट्स क्लब, मनोज पाटिल एंड टीम बेहतरीन परफॉर्मेंस कर रही है. और जिस तरह से आपने कहा कि खूब बहुत कम मौका मिलता है खिलाड़ी को इतनी खूबसूरत मैदान पर खेलने का. विकेट की बात की जाए, विकेट काफ़ी बेहतरीन है. लेदर बॉल की टूर्नामेंट काफ़ी तादाद पर होती है यहाँ पर और ये टेनिस की बॉल है. जब हमने अच्छू से पूछा था, अरशद बारी से, उन्होंने कहा था कि ये मैदान पर खेलने का प्रैक्टिस काफ़ी ज़रूरी होती है और वो प्रैक्टिस कहीं ना कहीं आपको साफ नजर आ रही है. टीम थोड़ा सा पिच बैकफुट पर नजर आ रही है मैत्री 11. एव्हरीवन हॅज डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. तुम्ही या मैदानाकडे कुठल्या दृष्टिकोनाने पाहताय, या खेळपट्टीकडे कुठल्या दृष्टिकोनाने पाहताय, तुमच्या संघाकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनाने पाहताय आणि तुम्ही काय देणार आहात. तर त्या सर्व गोष्टींचा समतोल तुम्हाला राखायचा असतो जेव्हा एका मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेत असता. आताच्या घडीला मागच्या चुकांचा विसर करून पुढे येणाऱ्या चेंडूंचा विचार करावा लागणार आहे आणि म्हणूनच युसुफजी पुढची जी 3 षटकं आहेत ती खूप जास्त महत्त्वाची असणार आहेत टीम मैत्री 11 साठी. और प्रणय प्रणय पाटिल आए हैं, उनका स्वागत इस वक्त सरप्राइज इंडिया से किया. थोड़ा सा ऊपर रखा था गेंद को और मनोज पाटिल ने इंप्रेस किया, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. देख सकते हैं इस वक्त गेंद को चेक किया जा रहा है अंपायर द्वारा और देख सकते हैं गेंद थोड़ी सी ब्रेक हुई है शायद, इसीलिए गेंद को भेजा गया मैदान के बाहर. अंपायर जय पवार सर नजर आ रहे हैं मुख्य अंपायर की भूमिका में और स्क्वेलिंग अंपायर मुन्ना पठान सर है. सर पहले सीजन की बात की जाए, पहले सीजन में आरपी लॉयंस कंस्ट्रक्शन ये टीम चैंपियन बनी थी. पैराडाइज बोईसर टीम रनर अप बनी थी. 12 टीमें खेली थी. इस साल हम देख रहे हैं 16 टीमें खेल रही हैं और पिछले साल इस टूर्नामेंट को हम 5 जनवरी से लेकर 8 जनवरी तक लेकर आए थे. इस साल की बात की 17 जनवरी से लेकर 21 जनवरी तक ये प्रतियोगिता चलेगी. स्वरा ग्रुप आयोजित नमो चषक 2024 पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग का एक बेहतरीन खूबसूरत प्रतियोगिता हम देखते हुए PDTS 1 के मैदान पर. इस वक्त फ्लिक किया कलायंक के सहारे से, मन का कलायंक सहारे से खेला शॉट बैकवर्ड को लेकर खिलाड़ी है. गेंद को फील्ड किया गया. प्रणय पाटिल मैदान के अंदर आए, एक अनुभवी खिलाड़ी हैं, 40+ मास्टर खिलाड़ी, काफी सालों का अनुभव इस खिलाड़ी के पास. यहां से अगर बात की जाए सूरज खामकर और यहां से अगर बात की जाए मनीष सर, तो एक 20-25 रन की पार्टनरशिप की तरफ देखना होगा 5 विकेट के लिए. एक पार्टनरशिप जरूरी जो अभी तक मैत्री 11 टीम लगा नहीं पाई है. खूप चांगला उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलेला आहे. पार्टनरशिप प्रत्येक जण वन मॅन शो नाही होत. आपण क्रिकेटचा खेळ जेव्हा खेळतो एकमेकांचं सहकार्य मिळालं तरच आपला संघ पुढे जातो आणि तेच आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये मैत्री 11 या संघाकडून. धावसंख्या झालेली आहे 16. खूप चांगला स्ट्रोक कट केलाय. बॉलला क्षेत्ररक्षण तितक्याच अव्वल दर्जाचं पाहायला मिळालं पॉइंटला, पण बॉल थोडा स्टॉप झालाय, डिफ्लेक्ट झालाय, क्षेत्ररक्षकापासून दूर गेला, त्याचमुळे मिळाल्या त्या 2 धावा ज्या खूप महत्त्वाच्या होत्या. 2ची वाढ आणि 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते 18 वर. जरूर मनोज राउत वहां पर नजर अपने आप को झोंक दिया और ऐसे हर एक गालीचे पर गिरने का मौका कभी कभी मिलता है और मनोज ने बढ़िया फील्डिंग की, 2 रन बटोरे, 18 पर पहुंचा स्कोर कार्ड. गेंदों की बात करें, गेंदें हो चुकी है मात्र 3.
पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर सिंगल और तीसरी गेंद पर डबल। फिर से एक बार मनोज पाटिल। सन्मान्य सुनिकेत पाटील आणि कल्पेशजी पाटील यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सुबोध संखे साहेब आपण मंचावर यायचं आहे. तो जरूर 4 गेंदें हो चुकी हैं. जो दूसरी गेंद ब्रेक हुई थी मैदान के, तो 2 अगर भाग में नहीं खुलते तब तक बॉल लीगल दिया जाएगा. तो 4 गेंदें हो चुकी, 2 गेंदों का खेल बाकी होगा. 18 लगे हैं प्रणय पाटिल और सूरज खामकर. सन्माननीय भूषणजी संखे आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. भूषणजी संखे धन्यवाद. धन्यवाद हरीश सर. तो चलेंगे मैदान के मनोज पाटिल फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट. इस वक्त जड़ में रखा था, हल्के बल्ले से चॉप किया. ये रक्षात्मक रूप जरूर अपना रहे हैं. मनोज एक घातक गेंदबाज है और सूरज खामकर को पता है यहाँ पर इस ओवर को अगर हम सेफली खेलते हैं आने वाले 2 ओवर में अटॅक कर सकते हैं. म्हणजे बघा करणचं स्पेल कंप्लीट झालेलं आहे, मनोजचं स्पेल आता कंप्लीट होणार आहेत. म्हणजे येणारे जे 2 गोलंदाज आहेत ते ताजे तवाने असतील, फ्रेश असतील आणि त्यांच्यावर अटॅक करणं कदाचित सोपं जाऊ शकते. त्याचमुळे संयम बाळगलेला या 2 फलंदाजांनी आतापर्यंत चांगली पार्टनरशिप बनवण्याचा तो अप्रोच राहिलेला आहे. एका बाजूला सूरज आणि एका बाजूला आहे प्रणय. धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 19 धावा, 19 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. धन्यवाद. सन्मान्य पंकज पाटील आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. PDTPL सीझन 2 मध्ये आपण बघत आहात स्वरा युवक ग्रुप आयोजित नमो चषक 2024 पालघर डहाणू तालुका प्रीमियर लीग सीझन 2 tenniscricket.in वर याचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. सर्वांचं परत एकदा स्वागत, सुस्वागतम. धन्यवाद. जरूर जो दूसरी गेंद थी वो डेड बॉल दी गई. कमेटी के निर्णय, गेंद मैदान के अंदर ब्रेक होती तो डेड बॉल दी जाएगी, आपको ध्यान में रखना होगा. ये 5वीं गेंद हल्के बल्ले से खिलाड़ी ब्लॉन्गन पर खिलाड़ी है, काफी तेजी से आएंगे. एक सिंगल के साथ स्कोर कार्ड की बात की जाए 5 गेंदें हो चुकी. आखिरी गेंद अभी भी आने बाकी होगी. सर इस ओवर में पहली गेंद पर विकेट आई है. पिछली 4 गेंदों की बात की जाए, पिछली 4 गेंदों पर 5 रन बटोरे हैं. इकॉनॉमिकल बॉलर म्हणून ओळखला जातो मनोज पाटील. त्याचा ॲग्रेशन, त्यांची स्ट्रेंथ आहे आणि फलंदाजी करताना आपण कित्येक वेळा त्यांना पाहिलं आणि आता ॲज अ आयकॉन म्हणून त्यांना अष्टबोलू खेळ करावा लागेल. आणि आता बघा ना 2 षटकं त्यांनी हाताळलेली आहेत आणि आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये 3 विकेट्स आले आहेत. तर एक गुड सन्माननीय महेशजी जाधव आणि भूषणजी संखे आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. धन्यवाद. जरूर धन्यवाद. इस वक्त ऑन साइड पर खेला गया, डीप का कॉर्नर पर खिलाड़ी है. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा साहिल, तब तक 1 रन बटोरा गया. मात्र 6 रन आए हैं सर. 4 ओवर समाप्त हुए. 4 ओवर की समाप्ति के रनों की बात की जाए, रन लगे स्कोर कार्ड पर 5.25 के औसत से मात्र 21. सर यहाँ से 12 गेंदे. सर 12 गेंदे में आप कितना देख रहे हैं? यहाँ से अगर 15-20 आते हैं तो एक 40-45 का स्कोर देखेंगे. मैं बहुत ज़्यादा देखना चाहूँगा कारण पहिला सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत जावा अशी इच्छा प्रत्येक क्रीडा रसिकाची आहे. जी सुरुवात आहे खऱ्या अर्थाने PDTPL सीझन 2 ची. 4 षटकांचा खेळ संपून धावसंख्या 21 झालेली आहे. तर 6ची कधी सुद्धा मेंटेन नाही केली आहे टीम मैत्री 11ने. आणि त्याचमुळे पुढच्या 12 चेंडूमध्ये मला असं वाटते की कमीत कमी 25 ते 30 धावा तर यायलाच हव्यात. कारण दुसऱ्या संघासाठी थोडं कठीण जाणार आहे. आउटफील्ड थोडी स्लो आहे, बॉल ट्रॅव्हल होत नाही. त्याचमुळे सेकंड इनिंगमध्ये देखील धावा बनवताना कष्ट घ्यायला लावू शकेल फलंदाजांना. जरूर अभी भी 2 ओवर का खेल बाकी होगा. अनाउंसमेंट होगी सर. जब अगर मैदान पर गेंद ब्रेक होगी, गेंद फूटेगी तो डेड बॉल दी जाएगी. मैदान के बाहर अगर चौका छक्का जाता है. सन्मान्य चिरागजी राणे आपल्यास नम्र विनंती, आपण मंचावर स्थानस्थ व्हायचं आहे. सुबोधजी संखे आपणास नम्र विनंती, आपण मंचावर येण्याची कृपा करावी. अल्केशजी पिंपळे यांना सुद्धा नम्र विनंती, आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायची कृपा करावी. हे सर्व मान्यवर पाहुणे, शुभचिंतक म्हणा. अमीन भाई शेख, आपसे भी गुजारिश है मंच पर आए. अमीन भाई. प्रसादजी संखे आपणास नम्र विनंती, आपण मंचावर यायचं आहे. सचिन शिंदे आपण मंचावर येण्याची कृपा करावी. नाना शिंदे यांना नम्र विनंती, आपण मंचावर यायचं आहे. शुक्रिया है सर. चलेंगे मैदान के अंदर. 5 ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज इस वक्त गेंदबाजी के लिए. सुनील भाऊ यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. सुनीलजी धन्यवाद. जाऊया परत एकदा समालोचन कक्षामध्ये. रितेश किनी की पहली गेंद
देख सकते हैं शॉर्ट गली पर मनोज राउत गेंद को फील्ड करते हुए नजर आए, 1 रन बटोरा गया सर। यहाँ से पहली गेंद पर सिंगल आया, 22 पर पहुंचा स्कोर कार्ड, विकेट गंवाए हैं 4। पांचवें और छठे क्रमांक के बल्लेबाज सूरज खामकर 4 गेंदें 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। प्रणय गरत की बात की जाए, प्रणय गरत अभी तक 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं सर। यहाँ से बड़े शॉट्स की दरकार होगी बल्लेबाजों के लिए। आणि आता वेळ सुद्धा तेच सांगते की आता वेळ आली मोठ्या फटक्यांची निवड करण्याची. पहिल्या 4 षटकांमध्ये आराम केलाय. सन्मान्य बबनभाऊ शिंदे यांचं सुद्धा स्वागत आहे. मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. फुल टॉस बॉल ऑन साइड पर गेंद को खेल दिया इस वक्त, खिलाड़ी वहां पर गलती कर बैठे और ये आता हुआ पीडीपीएल सिक्सर, आज के पहले दिन का पहला पीडीपीएल सिक्सर मिस्टर प्रणय घरत के बल्ले से. मिसफील्ड झाले. काही काळासाठी सुटकेचा निश्वास टाकला असावा प्रणयने, कारण एक मोकळी संधी होती क्षेत्ररक्षकाला. साहिल यांच्याकडून ती चूक झाली. त्यांच्या शरीराचा संपर्क होऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर लँड झाला आणि हीच तर गरज ओळखताना हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. रिस्क होती, पण म्हणतात ना रिस्क है तो इश्क है. 6 धावा मिळतात, 7 धावांची वाढ, धावसंख्या पोहोचते 28 वर. फिर से एक बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, बॉडी ब्रश पर गेंद हुई है, शॉर्ट थर्ड मैन पर खिलाड़ी हैं, गेंद को फील्ड किया गया सर. अभी तक हमने इस इनिंग में 2 बड़े शॉट देखे. पहली ओवर की चौथी गेंद पर कैच छूटा तो वहां चौका आया था. इस ओवर की हम देखेंगे दूसरी गेंद पर कैच छूटा है और छक्का आया है. म्हणजे तुम्हाला असं सांगायचं क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे 2 मोठे स्ट्रोक मिळाले टीम yes. 11 ला. यस यस डेफिनेटली डेफिनेटली. कोशिश तो बढ़िया कर रहे हैं, मगर खिलाड़ियों के साथ भी बल्लेबाजों को दिया गया 2 बड़े शॉट्स के लिए. रनों की बात की जाए 29-29, गेंदों की बात की जाए गेंदें हो चुकी इस वक्त. इस वक्त ऑन साइड पर गेंद को खेला गया. दीपेश गोलप गेंद को फील्ड करते हुए नजर आएंगे. पहला रन तेजी से पूरा किया. सूरज खामकर दूसरा लेना चाहते हैं, मगर प्रणय ने रोका है सर. ये कॉलिंग भी बढ़िया, अगर दोनों बल्लेबाज का कॉम्बिनेशन कॉलिंग अच्छा हो तो स्कोर कार्ड पर रन लगते हैं सर. आवश्यकता आहे. 2 फलंदाजांनी जास्त चेंडू घेतलेत आणि जास्त मिनिटं व्यतीत केलेली आहेत खेळपट्टीवर. त्याचमुळे शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत दोघांचं खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. तरच धावसंख्येचा जो फ्लो आहे असाच अबाधित राहील. जरूर जरूर. फिर से एक बार ये अगली गेंद इस ओवर की, स्ट्राइक पर प्रणय ऑन साइड पर लफ कर दिया. फुल टॉस 24 की गेंद को भेजा इस वक्त डीप मिड विकेट के ऊपर से 6 रन. कॅच या शब्दाला क्रिकेटच्या खेळामध्ये खूप जास्त महत्व आहे. कॅच कोणाची सोडली होती या अगोदर? प्रणयची सोडली होती आणि प्रणय आता थांबण्याचं नाव नाही घेणार आहे. कॅच सुटल्यानंतर 6 मिळाल्या आणि त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास प्रगल्भ झाला. आता हा प्रॉमिसिंग षटकार प्रणय यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. धावसंख्या पोहोचते 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड. फिर से एक बार सीधे बल्ले से खेला, खिलाड़ी मनोज पाटिल हैं और इस वक्त विकेट का होता पतन. तो यहाँ पर जिस तरह से आप कह रहे थे कि इस बल्लेबाज ने 2 छक्के लगाए, तीसरे की कोशिश थी मगर डीप लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी थी, एलिवेशन बढ़िया नहीं मिल पाया और प्रणय गलत मैदान के बाहर. माणसाचं एक समाधान महत्वाची सूचना, स्वरा इंडियन्स आणि उर्मिलन उमरोळी 5वं षटक आहे आणि आपल्याला नम्र विनंती, आपली प्लेइंग लिस्ट घेऊन आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला नाणेफेक कक्ष आहे तिथे लगेच हजर राहायचं आहे. धन्यवाद. प्लेइंग लिस्ट हा खूप चांगला उल्लेख सरांनी केला. बघा तुमची प्लेइंग लिस्ट अपडेट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर टॉस होणार आहे. जे आंतरराष्ट्रीय नियम आहेत त्या संकल्पनेला आपण PDTPL मध्ये पाहतोय. अनिकेत राऊत बिझी क्रिकेटर राहिलेले आहेत आणि तितकेच प्रामाणिक सुद्धा. त्याचमुळे या सर्व गोष्टींचा आढावा वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते घेतात आणि आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये त्या गोष्टी इम्प्लिमेंट करतात. जरूर. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग काफी बेहतरीन सोच के साथ हम आए हैं दूसरे साल में. पहले साल काफी बेहतरीन 12 टीमें खेली थी सर. इस साल हम देखते हैं 16 टीमें खेल रही हैं और 240 प्लेयर को खेलने का मौका है. पालघर डिस्ट्रिक्ट में 8 तालुके और 8 तालुके से ही टीमें खेलती हुई नजर आ रही है. हर एक खिलाड़ी खेलते हुए नजर आएगा. नए बल्लेबाज मैदान के अंदर आकाश नजर आएंगे, मैन फ्रॉम ढाणू. इस वक्त बल्लेबाजी के लिए आए 7वें नंबर पर. आखिरी 6 गेंदों का खेल बाकी होगा. दूर वाली छोर से गेंदबाज की बात कीजिए, गेंदबाजी के लिए यूज किए जाएंगे दीपेश चौधरी, एक बेहतरीन हरपन वाला खिलाड़ी, इन्हें इंट्रोड्यूस किया जा रहा है दूर वाली छोर से. मथाणीचा दीपेश चौधरी. बघा काही
स्पर्धा सफाळीमध्ये कव्हरअप केलेल्या आहेत तर काही खेळाडूंची नावं लगेच माहीत पडतात आणि तुमचा खेळ जर चांगला असेल समालोचक ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात ठेवतात. तुमच्या ज्या चांगले चांगले रेकॉर्ड्स आहेत, तुमचे जे चांगले चांगले खेळ आहेत ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आम्ही कव्हरअप करतो. तर या गोष्टी महत्त्व आहे. तुमचा खेळ जर चांगला राहिला आहे तर नक्कीच तुम्ही अधोरेखित व्हाल पूर्ण वर्षभर. 5 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या झालेली आहे 36 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पुन्हा एकदा तोच एक विषय आहे प्रोजेक्टेड स्कोर. याच वेगाने खेळले तर प्रोजेक्टेड स्कोर जवळपास 41 ते 43 असणार आहे आणि तो खूप कमी असेल. पाहूया तो वेग वाढेल का. पहली गेंद फुल टच डाउन द ग्राउंड, गेंद को खिला डीप में, खिलाड़ी मौजूद और इस वक्त सूरज खामकर मैदान के बाहर. फुल टॉस गेंद थी सर, फायदा नहीं उठा पाया. अमूमन अगर फुल टॉस 24 की कैरेट की गेंदे बल्लेबाज को मिलती है ना तो मैदान के बाहर खेलते हैं, मगर बैकफ्लिप बढ़िया था, थोड़ा सा बैकफुट पर आए थे, पॉपिंग के काफी अंदर गए थे, एलिवेशन बढ़िया नहीं दे पाए और मैदान के बाहर बल्लेबाज. बघा, इफ इट्स क्रिकेट देर हॅज टू बी अ फुल टॉस, पण फुल टॉस बॉल इन क्रिकेट कॅन बी डेंजरस समटाइम. व्यवस्थित एलिव्हेशन, व्यवस्थित फोर्स मिळाला नाही तर झेलचीच्या स्वरूपात बाद होण्याची शक्यता असते. तेच पाहायला मिळालं. एलिव्हेशन फोर्स थोडा कमी पडला, त्याचमुळे फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद. जरूर सूरज खामकर की कोशिश थी डेथ ओवर है, बड़ा शॉट खेलना चाहते थे इस वक्त मैदान के बाहर. लेफ्ट हैंड बल्लेबाजों की बात करें, 2 लेफ्ट हैंड बल्लेबाज मैदान के बाहर गए इस वक्त. वसीम लेफ्ट हैंड बैटर मैदान के अंदर आएंगे. मैत्री 11 पालकर के पास लेफ्ट हैंड बैटर का तोप में अभी तक तीसरा बल्लेबाज आता है, मगर सूरज खामकर, विकी काले ने ज्यादा इंप्रेस नहीं कर पाए. वसीम आए इस वक्त नए बल्लेबाज लेफ्ट हैंड बैटर. सबको बल्लेबाजी मिळणे वाले शायद. 8व्या क्रमांकावर आता वसीम येत आहेत जे स्ट्राईक एंडला असतील आणि ही एक परीक्षा आहे, प्रिलियम्स आहे असं मी म्हणेन. या परीक्षेत जरी तुम्ही थोडेसे कमी पडले, अजून एक ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार आहे. पण अजूनही शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. वसीम ऑन स्ट्राइक. फुटटॉस गेंद थी, ऑफसाइड पे गेंद को खिला, खिलाड़ी वहां पर इस दायरे के अंदर गेंद को फील करेंगे. 1 रन बटोरा गया. तो वसीम और आकाश के पास पोटेंशियल है, उनके पास क्षमता है बड़े शॉट्स खेलने की. हार्ड हिटर बल्लेबाज हैं, मगर काफी नीचे आए हैं और प्रेशर है इस वक्त. आखिरी 4 गेंदें खेलनी है आपको. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कुठल्या क्रमांकावर येते त्या गोष्टीला महत्त्व नाहीये. शेवटच्या क्रमांकावर येऊन सुद्धा तुम्ही आपल्या पूर्ण संघाचा अधिभार आपल्या खांद्यावर घेऊ शकता आणि तीच गरज येऊन भासलेली आहे. आणि स्ट्राईकवर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय मिस्टर आकाश. आकाश मैन फ्रॉम ढान इस वक्त मैदान के अंदर. पीटीडीएस का खूबसूरत मैदान. तो इस वक्त देखा जाए अंपायर कुछ चर्चा करें, कुछ दर्शाया जा रहा है, थोड़ा सा जरूर देख सकते हैं हम. फिर से एक बार रोका था गेंदबाज को, गेंदबाजी के लिए आएंगे मिस्टर दीपेश चौधरी. दीपेश की गेंद ऑन साइड पर, गेंद को खेला गया, डीप में खिलाड़ी है, गेंद को फील्ड किया जाएगा. तब तक सिंगल रन के साथ संतोष होना होगा. तो रन आए हैं, अभी तक 3 गेंदों का खेल समाप्त होता हुआ. आखिरी गेंद ओवर प्रगति पथ पर है. बात की जाए इस वक्त विनीत अंबीरे, थोड़ी चर्चा करेंगे बेहतरीन विकेट कीपर की भूमिका में. कहते हैं क्रिकेट के मैदान पर. धन्यवाद. उर्मी 11 उमरोळी, षटक संपायच्या अगोदर जर तुम्ही टॉस बॉक्समध्ये हजर राहिला नाहीत तर तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. याकडे लक्ष वेधू इच्छितो. धन्यवाद. फुल टॉस बॉल फिर से एक बार आ गया, आपने गेंद को खेला, खिलाड़ी काफी दूर है. जब तक गेंद की तरफ आएंगे, जब तक गेंद को रोका गया, हम देख सकते हैं डीप मिड ऑफ के ऊपर 2 रन बटोरे गए. बघा, दोन्ही संघ या ठिकाणी रेडी आहेत. उर्मी 11 आणि स्वरा इंडियन्स. चला, दोघं कॅप्टन्स आपली प्लेलिस्ट घेऊन अपडेट करून तयारीत राहायचं आहे. उर्वी 11 प्लीज बी रेडी फॉर टॉस. उर्वी 11 काही निवडक चेंडू शिल्लक आहेत, फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. ये आखिरी 2 गेंदें, 40 लगे हैं स्कोर कार्ड पर. यहां से एक बड़े शॉट की दरकार होगी. इस वक्त शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी हैं. जब तक थोड़ा सा वाइडिश आकर गेंद को रोकेंगे, एक सिंगल बटोरा गया. आकाश अपने पास स्ट्राइक रखेगा, फिर वसीम सेक्रीफाइस करवाएंगे. आकाश का विकेट, आकाश ने अपना विकेट सेक्रीफाइस किया है. सर आखिरी गेंद पर विश्वास दिखाया वसीम ने. 41 पर लगने वाला इस वक्त विकेटों की बात की जाए, 7वां झटका लगा है. आकाश बैक टू डगआउट. वसीम जाणतायत की ते एक चांगला फिनिश करून देऊ शकतायत आणि त्याचमुळे ते आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत आणि सॅक्रिफाईस करावं लागलं आकाशला. पण जर या शेवटच्या चेंडूवर तो मोठा स्ट्रोक आला तर हा षटकार लक्षात राहील पालघर स्पोर्ट्सला पुढच्या डावामध्ये. जरूर. ये अगर ये चौका छक्का भी आता तो एक अच्छी गेंदबाजों के लिए थोड़ा सा सपोर्ट वाला काम करेगा, क्योंकि 41 लगे हैं. इनिंग की बात की जब 35 गेंदें समाप्त हुई हैं, आखिरी गेंद इस इनिंग की. इसके बाद उर्वी 11 उमरोली और स्वरा इंडियंस बोथ ऑफ कैप्टन टॉस के लिए आइए. इनिंग ब्रेक में टॉस किया जाएगा. आखिरी ऑफिशियल कॉल किया जा रहा है.
स्वरा इंडियंस और उर्वी 11 उमरोली। और इस इनिंग की बात की जाए सर, एक भी एक्स्ट्रा गेंद नहीं डाली है, क्या बेहतरीन डिसिप्लिन के साथ गेंदबाजी की, बढ़िया गेंदबाजी है, बड़े शॉट से दूर रखा, एक्स्ट्रा गेंदबाजी नहीं की गई। इस वक्त ऑफ साइड गेंद को खेला, डिप में खिलाड़ी हैं, जब तक पैकेट पॉइंट पर आकर गेंद को रोकने का कोशिश की जाएगी। दूसरा लेना चाहते हैं बल्लेबाज, काफी तेजी दौड़े और 2 रन बटोरे गए। 2 रनों के साथ स्कोर कार्ड की बात की जाए, 6 ओवर की समाप्ति के बाद 43 लगे हैं। 44 रनों का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए पालघर स्पोर्ट्स क्लब टीम को। नेक्स्ट इनिंग में हम देख रहे हैं इस वक्त पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग स्वरा युवा ग्रुप आयोजित नमो चषक 2024 पहला मैच की पहली इनिंग समाप्त हुई है। हम चलेंगे टॉस की तरफ, जहां पर हमारे साथ जुड़ेंगे वॉइस ऑफ इंडिया हरिजी पंड्या सर, और टॉस किया जाएगा स्वरा इंडियंस बनाम उर्वी 11 उमरोली। ओवर टू हरीश सर। बहुत बहुत धन्यवाद मित्रांनो, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे tenniscricket.inच्या यूट्यूब चॅनलवर. आपण बघत आहात स्वरा युवा ग्रुप आयोजित नमो चषक 2024 पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग सीझन 2 आणि आजचा दुसरा सामनाचा नाणेफेकीचा कौल आता आपण करणार आहोत. आणि त्यासाठी सुनिकेत पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र आज आपल्या सोबत आहेत. सामना होणार आहे उर्वी 11 उमरोळी आणि स्वरा इंडियन्स, आणि या दोन मातब्बर संघांमध्ये आजची दुसरी लढत काहीच वेळात तुमच्यासमोर सुरू होणार आहे. त्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आता चला उर्वी 11 उमरोळी, प्रत्येक संघाला विनंती आहे की पहिल्या डावाचं 5वं षटक संपलं की तुम्ही नाणेफेक कक्षामध्ये आपले खेळाडूंची यादी घेऊन उपस्थित राहणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टी असेल आणि त्या पेनल्टी समोर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकणार नाही, हे पण सांगू इच्छितो. इथेच होईल जे काय. चला अनिकेतजी राऊत स्वरा इंडियन्स, अनिकेत राऊत कॅप्टन ऑफ स्वरा इंडियन्स रिक्वेस्टेड टू रिपोर्ट हियर. पाटील साहेब नाणं दाखवायचं आणि मग फ्लिप करायचं, त्यानं फक्त काटा छापा. सुस्वागतम अनिकेत राऊत, द मॅन बिहाइंड दिस शो कॉन्सेप्च्युलाइज्ड इट. त्याचबरोबर उर्वी 11 उमरोळी आणि स्वरा इंडियन्स, सुनिकेत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते काटा छापाचा खेळ. हेड इज द कॉल अँड टेल्स इट इज. उर्वी 11 उमरोळी, सर्वप्रथम नाणेफेक जिंकल्याबद्दल अभिनंदन. काय निर्णय असेल आणि का? क्षेत्ररक्षण मी स्वीकारेल. आणि पहिला सामना तुम्ही आता बघितला, तुम्हाला एखादा ॲव्हरेज स्कोअर वाटतोय का? 6 षटकात 50, 52, काय काय स्कोअर करावा? मला वाटते 50च्या आतच ठेवलं पाहिजे, कारण बॉल पण एवढं जात नाही. आणि ऑक्शन झाल्यानंतर आज मितीपर्यंत प्रॅक्टिस वगैरे करायची संधी भेटली का? प्रॅक्टिस मॅच किंवा असं काही सामने खेळलात का? नाही, प्रॅक्टिस मॅच नाही, पण ओपनचे सामने आयकॉन वगैरे खेळलेले आहेत भरपूर. थैंक यू सो मच अनिकेत, इट्स अ प्लेजर टॉकिंग टू यू. देखिए दोस्तों, गौर से देखिए इस इंसान को जिसने PDTPL का सपना देखा. अनिकेत, आज गेली 2 वर्ष ही स्पर्धा पूर्ण पालघर गाजवत आहे, जग गाजवत आहे. तू किती समाधानी आहेस? म्हणजे 1-2-3 वर्षापूर्वी तुझ्या डोक्यात आलेली संकल्पना, स्वरा युवा ग्रुपची लाभलेली साथ, तुझे सहकारी, आज तुझे इथे प्रत्यक्षात बघतोय, तू कितपत समाधानी आहेस? खूप छान वाटते, कारण बरेच वर्षापासून प्रीमियर लीग कोण इथे करत नव्हतं. म्हणजे तसं बघायला गेलं तर बरेचसे प्लेयर्स होते, खूप सारे पॉलिटिशियन आहेत आपल्याकडे. एकत्र येऊन सर्वांनी पालघरची प्रीमियर लीग व्हावी ही सर्वांची इच्छा होती. परंतु प्रीमियर लीगसाठी सर्वात मोठं पहिलं काम असते ते टायटल स्पॉन्सर मिळणं. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये एकच अशी व्यक्ती आहे की फक्त हीच टुर्नामेंट नाही तर ऑल ओव्हर पालघर जिल्ह्यात असेल किंवा बाहेरसुद्धा त्यांची क्रिकेटसाठी नेहमी त्यांचं प्रेम असतं. ती व्यक्ती म्हणजे तुषारजी संके.
ह्यांना आम्ही सांगितले की संकल्पना अशी अशी करायची आणि पहिल्यांदा पालघर प्रीमियर लीग व्हावी ही सर्वांची इच्छा आहे आणि त्यांनी एका सेकंदामध्ये हो बोलले ते आणि मग पुढचं प्लॅनिंग केलं कारण आज आपण एवढं आयोजन आणि नियोजन बघतायत या ग्राउंडची फीज यूट्यूब लाईव्ह 5-5 कॅमेऱ्याने आपण यूट्यूब लाईव्ह करतोय प्रोफेशनल सर्व कॉमेंटेटर्स आपण बोलवतो तसेच सर्वांना ड्रेस किट असेल किंवा पूर्ण आयोजन असेल त्याचा खर्च खूप जास्त प्रमाणात असतो म्हणजे इंटरव्ह्यूपेक्षा डबल खर्च असतो तर तुषारजी संख्या असतील तसेच रिच टू मनीचे आमचे रोशनजी जैन असतील आणि बाकी आमचे इतर सहकारी आणि बाकी पूर्ण आमचे कमिटी मेंबर्स यांच्या मेहनतीमुळे आज आपण ही टुर्नामेंट बघतोय मी तर फक्त एक संकल्पना आखली होती परंतु टीमशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण होत नाही त्याच्यामुळे माझे एकट्याच ह्याच्यामध्ये मेहनत नसून पूर्ण टीमची आहे आणि जेवढे पण सपोर्टर्स आहेत सर्व खेळाडू आणि मी सांगेन की 16 जे ओनर्स आहेत त्यांचं सर्वात मोठा वाटा आहे कारण जर ओनर्स आले तर टुर्नामेंट होते ओनर्स नसतील तर टुर्नामेंट होऊच शकणार नाही तर त्यांनासुद्धा थँक्स बोलेल आणि ज्यांनी ज्यांनी या टुर्नामेंटला हेल्प केली सर्वांना मी धन्यवाद देईल अनिकेत तुझ्या संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे स्वच्छ सूर्यप्रकाश आहे रात्रीचं थोडंसं दमट वातावरण दव असते ग्राउंड आता सुखत चाललंय तुला असं वाटतं की प्रथम फलंदाजी जी भेटली ती एका तऱ्हेने चांगलंच झालंय कारण खेळपट्टी थोडीशी टणक होणार आणि चेंडू ट्रॅव्हल करणार आणि तुम्ही चांगले धावा काढणार नाही ॲक्च्युली टुर्नामेंटची पहिली मॅच असते ती थोडीशी डिफिकल्ट असते कारण पहिल्याच मॅचमध्ये तुम्हाला ग्राउंडसोबत एकदम जुळून घ्यावं लागतं त्याच्यामुळे मी सुद्धा फिल्डिंगच करणार होतो परंतु ठीक आहे क्रिकेट असा खेळ आहे की पहिली बॅटिंग किंवा पहिली बॉलिंग जास्त प्राधान्य न देतात तुम्ही जर 100% दिला तर तुम्ही ती मॅच जिंकू शकता पहिली बॅटिंग आहे पहिली मॅचमध्ये स्कोर झाला नाही कारण थोडंसं क्लायमेट डाऊन असतं त्याच्यामुळे स्कोर झाला नाही पण सेकंड मॅचमध्ये स्कोर होईल अशी आशा करतो आणि पहिली बॅटिंग आहे जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न असेल सो दॅट्स अ शाउट फ्रॉम राऊत अँड कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू उर्मी 11 उमरोळी या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे कुठे जाऊ नका पाहत रहा स्वरा युवा ग्रुप प्रेझेंट्स नमो चषक 2024 पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग सीझन 2 परत एकदा तुम्हाला घेऊन चालतोय समालोचन कक्षामध्ये जिथे आमचे दोन्ही समालोचक मित्र तयार आहेत मनीष पाटील इट्स ओव्हर टू यू धन्यवाद हरीश सर धन्यवाद युसुफ सर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर थोडीशी दमछाक होती पहिल्या डावाच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकेटची गळती झाली त्यानंतर मग ती गळती सुरूच राहिली आणि एकूण पहिल्या डावाच्या समाप्तीनं धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 43 धावा आता 36 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 44ची 44 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 36 बॉल लिटिल बिट इझी पण ते आता कठीण बनवावं लागेल गोलंदाजांना पण प्रत्येक घटक हा महत्त्वाचा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची गोलंदाजी तुमची फलंदाजी तुमचं क्षेत्ररक्षण तुमचं यष्टिरक्षण तुमचं डेडिकेशन आणि त्याचमुळे प्रत्येकाला तो न्याय दिला गेला पाहिजे त्याचमुळे ही लहान धावसंख्या आहे असं समजून चालणार नाही या लहान धावसंख्येला आपण प्रतिस्पर्धी संघासाठी मोठं कसं बनवायचं त्यासाठी ते प्रयत्न गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना करावे लागतील पहिल्या डावामध्ये 2 चुका झाल्या एका चुकीवर 4 धावा प्रतिस्पर्धी संघाला मिळाल्या आणि एका चुकीवर 6 धावा मिळाल्या त्याचमुळे त्या चुकींना लक्षात घेता आता आपण या डावामध्ये त्या चुका करणार नाही आहोत तेच क्षेत्ररक्षकांना करून दाखवावं लागणार आहे तच कुठेतरी 36 चेंडूमध्ये 43 धावांचं हे लक्ष्य आहे ते रोखता येऊ शकेल आणि पाहूया क्षेत्ररक्षण आता सेट झालेलं आहे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 2 मनोज आपण मैदानामध्ये आतमध्ये पाहतोय एका बाजूला मनोज राऊत जो स्ट्राईक एंडला असणार आहे आणि मनोज पाटील जो नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येणार आहेत परेश ऑल द बेस्ट बोथ टीम दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा मे द बेस्ट टीम विन पाहूया आता कुठल्या संघाचे एफर्ट्स जिंकण्याचे दिसत आहेत पंचांच्या उजवीकडून बॉलर स्टार्ट घेतोय परेश अराउंड विकेट आखूट टप्प्याचा बॉल एक चांगला बाउन्सर हाताळलेला आहे ज्यामध्ये कंट्रोल पाहायला मिळाला आहे बघा प्रत्येक गोलंदाजाला एक मुभा असते बाउन्सर हाताळण्याची आणि तो कंट्रोलमध्ये असायला हवा आणि तोच कंट्रोल परेश याने खूप चांगला राखला यस या ठिकाणी आता चॅलेंज केलेलं आहे व्हाईट बॉलसाठी बॅटर्सने ते चॅलेंज केलेलं आहे तर या ठिकाणी पाहूया बॅटर्सने चॅलेंज केलं आहे एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला आहे त्याचमुळे ते रिव्ह्यू आता घेत आहेत तो रिव्ह्यू रिटेन होतोय की अनसक्सेसफुल होतोय ते पाहूया वॉररूममध्ये येऊन खूप चांगली संकल्पना खरं तर प्रत्येक संघाला ते रिव्ह्यू दिलेले आहेत कधी कधी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज द्यायचं असते आपणच योग्य आहोत असं प्रत्येक खेळाडूला वाटते पण आता पाहूया या ठिकाणी आपण शहानिशा करणार आहोत त्या निर्णयाची प्रेफरल आलेला आहे बॅटर्सकडून कारण ही आवश्यकता आहे काळाची पण पंच बेस्ट आहेत JP पॅनल जर आपण या
पॅनलचा विचार केला आणि दोन्ही मुख्य पंच जे पी पॅनलचे आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आलेले आहेत. आणि अनिकेत राऊत यांच्या शब्दाखातर त्यांनी महाराष्ट्रातील विविध स्पर्धा ते कव्हर करतात, त्यात तिळमात्र शंका नाही. पण पालघर जिल्ह्यावर एक सॉफ्ट कॉर्नर आहे जय सरांचा, मुन्ना सरांचा, आणि त्यांचं पॅनल खूप चांगलं कार्य करते. कित्येक पंचांना त्यांनी आपल्या परिवारामध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि एक चांगली रोजगार निर्मिती जे पी पॅनल यांच्या वतीनं केली जाते. आणि आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या परिसरामध्ये जे पी पॅनलचे पंच तुम्हाला स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. येस अंपायर, लिगल बॉल, चला रिव्ह्यू अनसक्सेसफुल. तर 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळालेली आहे. धावसंख्या थांबले. माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत व्हॉइस ऑफ इंडिया सन्माननीय हरीश पंड्या सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद मनीष. सुरुवात होते पालघर डहाणू तालुका प्रीमियर लीग सीजन 2. स्वरा युवा ग्रुप ब्रिंग्स यू नमो चषक. भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के सम्मान में नमो चषक पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स एसोसिएशन के मैदान पर पीएससी ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया था. मैत्री 11 पालघर ने पहले बल्लेबाजी की और एक प्रभावशाली प्रदर्शन यहाँ पर पीएससी का रहा है. 2 ओपनिंग बैट्समैन है मनोज राउत और मनोज पाटिल. मनोज एंड मनोज. अब पहला ओवर कर रहे हैं इस वक्त परेश आरेकर. परेश आरेकर ने भारतीय क्रिकेट में कदम रखा 2 साल पहले और फिर उमेड़मान के टूर्नामेंट से वो लाइमलाइट में आए. इस बार हॉरिजॉन्टल बैट शॉट दायरे के अंदर रोका गया. रनों को रोकना पड़ेगा मेरे ख्याल से मनीष. पावर प्ले में अगर आप 2-4 चौके रोक देते हैं, 6 रोक देते हैं, तो आपकी टीम वापसी कर सकती है, ऐसा मुझे लग रहा है. पहिल्या डावात तेच पाहायला मिळालं. पहिल्या डावाची सुरुवात पहिल्या 3-4 षटकामध्ये अशीच राहिली होती. फक्त एक चौकार, एक षटकार सुद्धा तो क्षेत्ररक्षण या चुकीमुळे आपण पाहिला. इस बार चेंज ऑफ पेस था दायरे के थोड़ा सा बाहर. अंपायर मुन्ना पठान यानी कि इम्तियाज पठान. बॉलर एंड पर, स्ट्राइकर एंड पर है जय पवार. तीसरे अंपायर है हेमंत शेट्टी. जेपी पैनल के अंपायर्स हैं. बहुत ही पॉपुलर पैनल. एक फ्लाई स्लिप, एक वाइडिश गली, एक पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ. 5 खिलाड़ी ऑफ साइड पर, 4 खिलाड़ी ऑन साइड पर. जेएसडब्ल्यू पेविलियन एंड से और इस बार इन दी आर्क आउट ऑफ द पार्क. पीडीटीपीएल 6. विठ्ठलवाडीचा विक्रमी षटकार आपण पाहिलेला आहे. मनोज पाटील यांनी 2 चेंडूंपर्यंत वाट पाहिली आणि त्यानंतर तिसरा चेंडू फेस करत असताना वाट लावली आणि धावसंख्या पोचलेली 7 या आकड्यावर. ह्यूज सिक्सर बाय मनोज पाटील. मारना ही होगा मनोज पाटिल. और सबसे बड़ी बात है फुल टॉस की बॉल है. इफ इट्स क्रिकेट इट हैज टू बी फुल टॉस एंड इफ इट इज अ फुल टॉस इट हैज टू बी अ 6. ये अलग बात है कि इस बार शॉर्ट पिच गेंदी परेश आरेकर की और बहुत ही नायाब टाइमिंग वहां पर दिखाते हुए बैटर मनोज पाटिल दस्ताने पहने हुए. इस बार राइजिंग बॉल, बहुत ही बढ़िया राइजिंग डिलीवरी. टेक ऑफ अच्छा था. परेश आरेकर गलतियों से सीखते हुए स्टंप के एक तरफ गेंद को रखा. पहले ओवर का खेल समाप्त. 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 7. और मनीष, पहले ओवर में अगर इस 6 को निकाल दिया जाए तो आरेकर ने मैच को, गेम को डॉमिनेट किया. एक्झॅक्टली. एक चांगली सुरुवात, जसा मी उल्लेख डावाच्या सुरुवातीलाच करत होतो की पहिल्या 2-3 षटकामध्ये जर धावांना रोख लावली तर एक चांगलं क्रिकेट शेवटच्या षटकापर्यंत पाहायला मिळू शकेल आणि तेच चित्र जरूर आपण पाहत होतो. पण एक शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, त्या बॉलवर खूप चांगला प्रहार मनोज पाटील यांचा आपण पाहिला आणि त्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वधारली आणि पोहोचली 7 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 37 धावांची. थोडं कठीण असेल, सोपं होणार नाही आहे, कारण जर आपण टर्फ विकेटचा विचार केला, थोडंसं गवत उगवलेलं आहे खेळपट्टीवर, काही बाउन्सेस तुम्हाला पाहायला मिळतात आणि तुमच्याकडे जर चांगला कंट्रोल असेल तर तुम्ही तुमच्या बाउन्सरच्या आधारावर फलंदाजाच्या नाकी नऊ आणू शकता. पहले ओवर के बाद स्कोर है 7 रन. तर आपण उल्लेख करत तो पहिल्या षटकाचा. दिस विल नॉट बी इझी फॉर टीम पालघर स्पोर्ट्स.
मनोज पाटीलचा तो एक षटकार वगळला तर पूर्ण कंट्रोल गोलंदाजाचा पाहायला मिळाला होता परेशचा. जसा तुम्ही उल्लेख केला 2 वर्षा अगोदर उमेळमनच्या ग्राउंडवर त्यांची ती सुरुवात आपण पाहिली आणि त्यानंतर आता 2 वर्षांमध्ये खूप काही शिकलेत. अनुभव माणसाला अजून जास्त शक्तिशाली बनवतो आणि परेश यांचा तो अनुभव पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. सीखना चाहिए, बिल्कुल सीखते रहना चाहिए. चींटी से मेहनत सीखिए, बगुले से तरकीब और मकड़ी से मायाजाल कारीगरी. सीखने के लिए कोई उम्र नहीं है और सीखने के लिए आपको एक छोटा बच्चा भी सिखा सकता है. सीखना बंद तो जीतना बंद. तो दूर वाले छोर से नए ओवर की शुरुआत होगी यहाँ पर और स्ट्राइक पर इस वक्त मनोज राउत और बॉलर हैं सूरज. आज जो 4 टीमें खेल रही हैं उनके चारों डगआउट है. कल जो 4 टीमें खेलेगी उनका डगआउट होगा. फिर परसों 4 नाम. एक बहुत नाविन्यपूर्ण प्रयोग है ये, बहुत कम टूर्नामेंट में देखने मिलता है. समथिंग टू लर्न. नेवर की पहली गेंद स्ट्रेट एंड फुल, ऑफ स्टिक के बाहर रखा था, अच्छा पिचअप किया, डॉट बॉल. गती तितकी जास्त नाहीये, मध्यम गती गोलंदाज आहेत, पण बॉल टप्पा घेतल्यानंतर थोडासा रोटेशन घेतोय आणि तेच रोटेशन ओळखताना थोडासा कमी पडतोय. आडव्या पाड्याने खेळायचा प्रयत्न होता, डॉट बॉल होते जी खूप आवश्यकता आहे मैत्री 11 साठी. ओवर पिच बॉल दी और बड़े नज़ाकत के साथ उसे स्क्वायर ऑफ द विकेट खेल दिया है. ये अच्छी सोच है. सिंगल डबल बनाते रहो, स्ट्राइक को घुमाते रहो और अपने लक्ष्य की तरफ अग्रसर होते रहो. स्कोर हो गया 8. अभी भी मैच जीतने के लिए उन्हें 36 रनों की ज़रूरत है और गेंदें बची है 38. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन थोडंसं त्रास देते गोलंदाजांना आणि तेच पाहायला मिळालंय. पण एक फुलर लेनचा बॉल होता, हलक्यानं ड्राईव्ह केले आणि तीच मनस्थिती होती की आपण स्ट्राईक रोटेट करून मनोज यांना स्ट्राईकवर आणूया आणि तेच मैदानात मनोज राऊत यांच्या वतीने पाहायला मिळालं. इस बार अंदरूनी सिरा, बॉल जारी है पीछे. थोड़ा सा फुटबॉल और क्रिकेट दोनों देखने मिला. 1 रन पूरा किया, दूसरा हो नहीं पाएगा. बहुत अच्छा बैकअप. 3 रन बचाए गए और बाय का ये रन था. ये बहुत ज़रूरी था, वरना वो गेंद बाय नहीं बाय बाय करती चली जाती बाउंड्री लाइन पर और उसका खामियाजा भुगतना पड़ता. स्कोर है 9, यानी कि अभी भी 35 रन चाहिए और गेंदें बची हैं 35 रनों के लिए. अब 27. 27 बॉल्स 35 टू विन. इस बार ग्रंटिंग साउंड और इस बार भी स्टंप की एक तरफ गेंद रखी. नीचे रहने वाली गोज अंडर बॉल. विकेट कीपर बिल्कुल स्टंप से चिपक करते. स्टंप्स के ऊपर भी आप फुल टॉस का लोगो देख सकते हैं. ट्रॉफीज के ऊपर भी फुल टॉस और गेंद भी फुल टॉस. तो थैंक यू सो मच अली असगर भाई फॉर योर सपोर्ट. इस बार बहुत अच्छी गुड लेंथ बॉल थी, थोड़ा धीमी आई. मनीष, ये जो वैरायटी देखने को मिल रही है मुझे लग रहा है आई थिंक इट इज़ वन ऑफ द बेस्ट बॉलिंग, क्योंकि फुलर लेंथ की गेंदें, शॉर्टर गेंदें, दोनों का मिक्सचर देखने मिल रहा है. फलंदाजाला सेट होण्याची वेळ मिळत नाहीये, कारण गोलंदाज लगेच चेंडूंची हाताळणी करतोय आणि हे खूप महत्त्वाचं आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूला वाचून ओळखून पारखून आपण गोलंदाजीमध्ये बदल करणं आवश्यक असतं आणि तेच आतापर्यंत पाहायला मिळालंय. डॉट बॉलचा रेशिओ खूप जास्त आहे. फक्त एक षटकार तुम्हाला पाहायला मिळतो, एक सिंगल, बाकी सर्व डॉट. इस बार भी बल्ले की जड़ से लगी गेंद स्ट्राइकर एंड के अंपायर इम्तियाज पठान के पास बॉल गई थी और 1 रन का इजाफा. स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर पहुंचा है 10 रनों पर. 2 ओवर में 10 रन. मनीष, पहली पारी में पहले 2 ओवर का जो स्कोर था पावर प्ले का, मेरे ख्याल से उसको अगर हम देखते हैं तो पहले 2 ओवर में 12 था और इस बार 10 है. तो बहुत ज़्यादा कोई चॉइस नहीं है. जो पहली पारी में था वही दूसरी पारी में लगभग देखने मिल रहा है. गोलंदाज आपल्या संघाला एनर्जी प्रदान करतोय. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल राहिले, एक षटकार जरी आल्या तरी सुद्धा 7 धावा होत्या आणि या षटकात फक्त धावा आलेल्या आहेत ते म्हणजेच एक, म्हणजे एक लेग बाईटची धाव त्याच्या खात्यात जाणार नाहीये. तर हे इकॉनॉमिकल गोलंदाज हे खूप आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही 36 चेंडूमध्ये 44 धावा डिफेंड करता, सुरुवात खूप आवश्यक होती. दोन्ही गोलंदाजाने अप टू डेट गोलंदाजी केली. कम खर्चा फुल चर्चा वाली गेंदबाजी सूरज की. सूरज ने इतनी बढ़िया गेंदबाजी की कि आसमान का सूरज भी अपनी दाहकता को कम करते हुए सूरज जो मैदान पर है उसको सलाम करता हुआ. 2 ओवर 10 रन. अभी भी मैच जीतने के लिए 34 रनों की ज़रूरत है और गेंदें बची हैं 24. पहला ओवर जिन्होंने किया था परेश आरेकर. आरेकर के हाथ में गेंद है और उनके सामने मनोज राउत. नॉन स्ट्राइकर एम्पनर है मनोज पाटिल, जिन्होंने एकमात्र 6 लगाया है इस पारी का.
अगले मैच में आप देखेंगे स्वरा इंडियंस और उर्वी 11 उमरोली, जिन्होंने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है। स्वरा इंडियंस की बैटिंग रहेगी। 2.5 लाख रुपए की इनामी राशि विजेता टीम को, 1.5 लाख रुपए की इनामी राशि उपविजेता टीम को। सेमीफाइनल में पहुंचकर हारने वाली टीमों के लिए 60-60 हज़ार रुपए की इनामी राशि। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर के लिए कूलर है और मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए मोटर बाइक है। ये सारे इनामात तकसीम किए जाएंगे 21 तारीख को, जो इस टूर्नामेंट का आखिरी दिन रहेगा। रविवार की शाम हमें पता चलेगा कि कौन सी टीम इस पीडीटीपीएल सीजन 2 को जीतेगी। इस बार बेहतर बॉल थी, जाकर बॉक्स पर लगी और कई बार उस जगह पर लगने से वेदना होती है। सेफ्टी गार्ड्स खूप इम्पॉर्टंट आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये आणि जे इक्विपमेंट आहेत क्षेत्ररक्षक करताना गॉगल्स परिधान केले पाहिजेत, कारण ऊन आहे, आपण एक्सक्यूज देऊ शकत नाही मैदानाच्या आतमध्ये असताना. तसेच खेळपट्टीवर खेळताना तुम्हाला जर ग्रिप पाहिजे तर तुम्ही ग्लोव्ज परिधान करू शकता, तुम्हाला सेफ्टी गार्ड्स घालायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे शू ग्रिपिंग. जेव्हा तुम्ही टर्फ क्रिकेट खेळता, जेव्हा तुम्ही गवताच्या मैदानावर खेळता, तुमचे शूज हे प्रॉपर ग्रिपचे असायला हवे, जेणेकरून तुम्ही स्लिप होऊ शकणार नाही. एक चांगलं क्रिकेट तुम्ही आत्मविश्वासाने खेळू शकाल. आरेकर की अगली बॉल, इस बार ग्राउंड स्ट्रोक अच्छा है। मनोज पाटिल ने ड्राइव कर दिया, 1 रन पूरा किया, दूसरा हो नहीं पाएगा। लेकिन इस खूबसूरत घास पर जब वो बॉल ट्रैवल हो रही है तो वो बॉल को भी गुदगुदी हो रही होगी, ऐसा मुझे लग रहा है। ऐसे मैदान टेनिस बॉल में आज पिछले 3-4 साल से अब मिलने लगे, जो बहुत बड़ी बात है। और पालघर डिस्ट्रिक्ट के लिए ये बड़े फ़ख्र और इजाज़ की बात है कि पीडीटीएसए के इस खूबसूरत नयन रम्य मैदान पर लगातार दूसरे साल पीडीटीपीएल खेली जा रही है। पीडीटीएसए ने जो सहयोग दिया इसके लिए उनका भी शुक्रिया। स्कोर हो गया कुल मिलाकर 12। इस बार यॉर्कर बॉल थी चौथे स्टंप पर और अच्छे से डगआउट करते हुए खेल दिया है। पावर प्ले खत्म हुआ है, इसलिए क्षेत्ररक्षण भी अब फैला दिया गया है। यहाँ पर मैत्री 11 पालघर द्वारा, मैत्री का मतलब है दोस्ती, और दोस्ती बहुत बड़ी चीज़ होती है। कृष्ण सुदामा की दोस्ती कही है या फिर अर्जुन और कर्ण की दोस्ती कही है, दोस्ती की मिसालें हैं। दोस्ती एक रिश्ता है, जो निभा दे वो फरिश्ता है। और मैत्री 11 के ये तमाम 11 खिलाड़ी और जो डगआउट के खिलाड़ी हैं आपस में अच्छे दोस्त भी हैं। धीमी गेंद दायरे के बहुत ज़्यादा बाहर और अंपायर इम्तियाज पठान हमारी तरफ मुड़े, बाहों को फैलाया, वाइड दिया। स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचा 14 रनों पर। अब मैच जीतने के लिए 30 रनों की जरूरत है। 21 गेंदों में 30 रन, 1 6 1 बाउंड्री या 2 बाउंड्रीज, लगभग बॉल टू बॉल इक्वेशन तक मैच आ जाएगा। इस बार ऑफ कटर बॉल थी, बिल्कुल आंखों के नीचे आती हुई, आसाम से स्क्वायर कट में उसे तब्दील करते हुए 2 रन पूरे किए। बिल्कुल इस तरह खेलना होगा, 1 को 2, 2 को 3 में तब्दील करते रहते हुए स्कोरबोर्ड को आगे ले जाना होगा। स्कोर आगे बढ़ता हुआ हो चुका है अब 16, यानी कि मैच जीतने के लिए 28 रन चाहिए 20 गेंदों में। 4 चेंडूची हाताळणी आतापर्यंत केलेली आहे आणि तितकेसेही महागडे ठरले नाही आहेत. प्रत्येक चेंडूवर धावा आलेल्या आहेत, पण चौकार षटकारापासून वंचित ठेवलेला आहे. हा खूप चांगला स्ट्रोक जनरेट केला होता फलंदाज मनोज याने 2 धावा मिळाल्या. बहुत अच्छी गेंद थी, यहाँ पर बल्ले के निचले सिरे से लगकर गई थर्ड मैन पर, जहां उसे रोका गया। स्कोर आगे बढ़ता हो गया है 17। देखिए क्रिकेट में थर्ड मैन पोजीशन कैसे आई। जब ट्रेडिशनल क्रिकेट की शुरुआत हुई तो एक खिलाड़ी स्लिप में खड़ा हुआ करता था, उसको स्लिप नाम इसलिए दिया क्योंकि बॉल वहां से स्लिप हो रही थी। फिर दूसरी स्लिप आई, लेकिन वो दोनों अगर स्लिप होकर रोक नहीं पाए तो जो तीसरा आदमी पीछे आया उसे थर्ड मैन नाम दिया गया। हर फील्डिंग पोजीशन का एक इतिहास है। राउंड द विकेट आते हुए आरेकर इस बार बहुत अच्छा लालच दिया था, आगे खींचा था बैटर को खेलने के लिए, लेकिन पैर नहीं चले। ओवर समाप्त होता हुआ तीसरा 3 ओवर के बाद स्कोर है 17 और अब मैच जीतने के लिए 27 रनों की जरूरत है बची हुई 18 गेंदों में। और मनीष, ये वो स्टेज है जहां पर दोनों बैटर क्या सोच रहे होंगे। पार्टनरशिप तर बनली आहे, पण पार्टनरशिपमध्ये डॉट बॉलचा रेशिओ खूप जास्त आहे आणि त्याचमुळे दोन्ही फलंदाज हाच विचार करत असतील की आता या पुढच्या षटकामध्ये कमीत कमी 2 मोठे स्ट्रोक येणं अनिवार्य आहे आणि जर पुढच्या षटकामध्ये 2 मोठे स्ट्रोक आलं नाही तर शेवटच्या षटकामध्ये दडपण आपण झेलू शकणार नाही। त्याचमुळे
5व्या षटकामध्ये कमीत कमी 2 चौकार किंवा 2 षटकार किंवा 4थ्या षटकामध्ये ते 2 मोठे स्ट्रोक आले तर सिच्युएशन कंट्रोलमध्ये असेल फलंदाजांच्या. पण मी गोलंदाजांचं विशेष कौतुक करेन. तिन्ही षटकांमध्ये तेच पाहायला मिळालं डेडिकेशन. परेश यांची 2 षटकं आपण पहिली चांगलं स्पेल त्यांनी कंप्लीट केलं. विकेट त्यांना मिळालं नाही पण आता संघाची गरज काय आहे, इकॉनॉमिकल राहणं, आणि ते त्याने पसंत केलं. विकेटवर जास्त फोकस न करता धावांपासून वंचित कसं ठेवता येईल त्यांनी ते केलं. सूरज यांनी परेश यांना चांगली साथ दिली. त्याचमुळे चांगला बॉलिंग कॉम्बो परेश आणि सूरजचा. तर या ठिकाणी पालघर जिल्ह्याचा आपण क्रिकेट पाहतोय आणि आपण देखील प्रवास केला, जसा तुम्ही उल्लेख केला की 2.5 तास किंवा 1.5 तास प्रवास करून तुम्ही बोईसरला पोहोचलेला आहात. बघा, पालघरचा संघ व्यावसायिक क्रिकेट पूर्ण महाराष्ट्रभर खेळतो आणि पहिला जेव्हा राऊंड त्यांना खेळण्याची संधी मिळते तेव्हा ते कधी कधी पोहोचत नाही. पण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की पालघर जिल्हा मुंबईपासून खूप दूर आहे आणि कनेक्टिव्हिटी जी आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची ती मुंबईपासून होते. त्याचमुळे ते स्ट्रगल खूप चांगलं पालघर जिल्ह्यातल्या क्रिकेटपटूंचं आपण नेहमीच पाहत आलोय. एक चीज़ और कहना चाहूँगा कि अगर कोई ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट खास करके मुंबई में, ठाणे में, रायगढ़ में अगर पहला ही मुकाबला पालघर की टीम खेलती है तो उनको सुबह 3 बजे 4 बजे उठना पड़ता है. मतलब जैसे कॉल सेंटर में सुबह 3 बजे की शिफ्ट को ग्रेवयार्ड शिफ्ट कहा जाता है. ग्रेवयार्ड टाइम पे जब आधा जग सो रहा होता है पालघर के खिलाड़ी जागते हैं और फिर दौड़े दौड़े भागे भागे वो 9 बजे 9:30 बजे, चाहे फिर विक्रोली हो, दादर हो, बैंड्रा हो, पनवेल हो, रायगढ़ हो, उरण हो, पहुंच जाते हैं. ये बड़ी बात है. विरार अलीबाग कॉरिडोर जब बनेगा तब बनेगा, लेकिन ये खिलाड़ी ट्रेन से, कार से पहुंचते ज़रूर है. ये बड़ी बात है पालघर की. डेडिकेशन टुवर्ड्स क्रिकेट. चला आपण नेक्स्ट ओव्हर स्टार्ट करतोय. सूरज आता स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येतील पंचांच्या डावीकडून. अराउंड विकेट स्वीप केलाय बॉलला, खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रोव्हायझेशन. क्षेत्ररक्षक आहे, पाहत राहील, बॉल जाईल लॉंगले सीमारेषा पार, मिळतील 4. धमाकेदार एंट्री, चौकार. व्हाट अ शॉट. बिल्कुल इम्प्रोवाइज करते हुए खेला. लोअर फुल टॉस बॉल थी. सूरज की गेंद का स्वागत किया और फिर क्या स्वीप लगा दिया वहां पर. वाइड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर शानदार चौका. PDTPL 4 और ये दिल मांगे मोर. पालघर स्पोर्ट्स क्लब अब विजय की तरफ आगे बढ़ने की तैयारी में. प्रतीक्षा केल्यास तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील हेच आता सांगावंसं वाटते. पहिल्या 3 षटकांपर्यंत त्यांनी प्रतीक्षा केली आणि आता प्रतीक्षा संपली. चौकार आलेला आहे मनोज पाटील यांच्या बॅटमधून. खूप वेळानंतर संघासाठी 4 धावांची वाढ झाली. सरळ बॅटचा वापर केलाय, खूप चांगला बॅटफ्लो आहे. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत लॉंग ऑनला. एका धावेला 2 धावात पराभूत करायचा आहे. मनोज राऊत डेंजर एंडला आहेत आणि बघा मनोज पाटीलला काय चांगली साथ आता मनोज राऊत यांची मिळते. एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सपुंत आणि धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचते, ती म्हणजे 23 वर. जी हाँ, बहुत बार आप देखते हैं कुलकर्णी एंड कुलकर्णी एडवोकेट्स, पाटिल एंड पाटिल चार्टर्ड अकाउंटेंट्स, ये मनोज एंड मनोज, वी डील इन होलसेल एंड रिटेल रनिंग. तो बहुत अच्छी पार्टनरशिप दोनों के बीच में होती हुई. बॉलर तयार. सूरज अवे फ्रॉम द बॉडी, खूप चांगली स्ट्रेट ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हरचा पोहोचणार नाही, एक्स्ट्रा कव्हर पर्यंत बॉल सीमारेषा पार. या षटकाला केलंय टार्गेट मनोज पाटील याने. पहिल्या चेंडूवर 4, दुसऱ्या चेंडूवर 2 आणि तिसऱ्या चेंडूवर 4. धावसंख्या पोहोचते 27. दिखाते हुए कि मैं केवल लेग साइड का बैटर नहीं हूं, मैं ऑफ साइड का भी बैटर हूं. 6 उन्होंने पुल किया, उसके बाद स्वीप किया, अब गेंद को ड्राइव किया. मतलब हर प्रकार के शॉट्स उनके बल्ले में है. जिस तरह किसी योद्धा के तरकश में अलग अलग तीर होते हैं, वैसे मनोज पाटिल ने बता दिया कि मैं विकेट के आगे, विकेट के पीछे, कट, पुल, ड्राइव, स्वीप, सारे शॉट्स उन्होंने दिखाए आज. व्यावसायिक खेळाडू मनोज पाटील. फुल टॉस मिस केलाय. फुटवर्क खूप इम्पॉर्टंट असते. बॉलच्या लाईनचा आढावा घेणं, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचणं आणि त्यानंतर तो बॉल अटेम्प्ट करणं. कुठेतरी तो अभ्यास फसला मनोज पाटीलचा. एक्स्ट्रा कव्हरला आणि लॉंग ऑफचं क्षेत्र त्या ठिकाणी पोहोचणार आहे. तोपर्यंत एका धावेला 2 धावात बदलायचं आहे. थ्रो बघा, थ्रो अक्षरशः कॅज्युअल. इतका कॅज्युअलनेस आपण मैदानाच्या आतमध्ये दाखवू शकत नाही. कॅज्युअलनेस दाखवला तर आपल्याला हा सामना मुकावा लागेल. या ठिकाणी मिळत आहेत 2 धावा आणि एकाएकी आता मनोज पाटील यांची फलंदाजी संघाच्या कामी येते आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 15 धावांची. या षटकावर जे गेट्सवर बाईक लागवलं ते सगळ्यांनी काढायचं. जनरेटरची गाडी आहे ती काढायची आम्हाला. प्लीज थोडंसं कॉपरेट करा.
पुढ्यात ठेवलेला बॉल पुढे पाठवायचा होता, पण क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला आणि ही विकेट खूप महत्वाची होती कारण या विकेटवर सर्वांचा फोकस होता. फलंदाज बाद झाले. धक्का क्रमांक 1. टीम पालघर स्पोर्ट्स धावसंख्या थांबलेली आहे 29 वर. 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अजून जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 15ची. बॉल शिल्लक असतील 12, पण या ठिकाणी बाद होण्यापूर्वी त्यांची कामगिरी त्यांनी पूर्ण केली. मनोज पाटील अच्छा, विनंती जे बाईक्स आहेत गेट्सवर ते काढायचे कृपया करून, कारण की जनरेटरची जी गाडी आहे ती काढायची. प्रेक्षकांना विनंती कृपया करून गाड्या काढाव्यात, अन्यथा आमचे कमिटी मेंबर्स गाड्यांना पार्क करतील. हे लक्षात घ्या. शेवटचा अंतिम कॉल. गाड्या पूर्णपणे साईडला लावा. गेटच्या समोर कोणी गाड्या पार्क करायच्या नाहीयेत. ओव्हर टू मनीष सर. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 29 झाले. बघा, विकेटचं महत्त्व गोलंदाजाने ओळखणं खूप आवश्यक आहे, कारण त्यांच्या कामगिरीवर त्यांच्या संघाचा पराभव किंवा विजय निश्चित असतो. आणि एका बाजूला मनोज पाटील यांची आता बॅट तळपू लागली होती. या मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार आले, 2 डबलचे स्ट्रोक आले, 1 डॉट आला, पण शेवटच्या बॉलवर विकेट सुद्धा गेलाय. त्याचमुळे दोन्ही घटकांसाठी हे षटक फायद्याचं ठरले, मुख्यत्वे फलंदाजांसाठी. कारण मनोज पाटील यांनी जे अंतर होतं धावा पार करण्याचं ते अंतर कमी केलेलं आहे आणि बॉल आणि रनमध्ये आता 3चा डिफरन्स आलाय. 12 चेंडू 15 धावांची गरज. 12 बॉल्स एंड 15. मनीष, एक चीज आपने गौर की होगी, सूरज और परेश जो उनके 2 फ्रंटलाइन बॉलर थे, दोनों को विकेटें नहीं दी है. अब आखिरी 2 ओवर जो है नए गेंदबाजों को करना है. क्या वाकई में ये दोनों जो मनोज पाटिल और मनोज राउत है उन पर टूट पड़ेंगे, या फिर कभी कभी ऐसे भी होता है कि जो नया गेंदबाज आता है उसको थोड़ा हल्के में लिया तो विकेटें भी जा सकती है. तो मैच जो है ना ये दोधारी तलवार के ऊपर इस वक्त है. एक चौका लगा तो पालघर स्पोर्ट्स क्लब, और अगर एक आध विकेट आ गया तो थोड़ा सा जो दबाव है वो उनके मुखालिफ टीम के ऊपर बन सकता है. अरे सर, प्लेइंग स्क्वॉड जो आहे तो प्रत्येक संघाच्या कॅप्टनला माहिती आहे. त्याचमुळे कॅप्टन जो लीड बॉलर आहे किंवा लीड बॅटर आहे त्यांच्यावर फोकस करत असतात. त्याचमुळे आता जे फ्रेश बॉलर्स येणार आहेत कदाचित त्यांच्यावर दुर्लक्ष असेल फलंदाजांचं, आणि त्याच गोष्टीचा फायदा होऊ शकणार आहे मैत्री 11 या संघाला. आणि हे षटक हे मैत्री 11 या संघासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण मागच्या षटकामध्ये धावांचा रतीब घातला होता मनोज पाटीलने. आता नवीन फलंदाज अमित पाटील नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. मनोज राव स्ट्राईकवर. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर आले होते. जसा मी उल्लेख केला होता की या षटकावर फोकस करावा लागेल. आणि आता बघा, दोन्ही सलामीवीर मैदानाच्या बाहेर पोहोचलेले आहेत. म्हणजेच 2 सेट बॅटर मैदानाच्या बाहेर, 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या आत. 11 चेंडू 15. अच्छी वापसी यहाँ पर कही जाएगी मैत्री 11 पालघर की. मैदान के बाहर हम दोस्ती निभाएंगे, लेकिन मैदान के अंदर हम दुश्मनी निभाएंगे. ये क्रिकेट है मेरे दोस्त. आज इयन बोथम और विवियन रिचर्ड्स की दोस्ती की मिसालें दी जाती है, क्योंकि समरसेट काउंटी के लिए दोनों साथ में खेलते थे. एक गोरा एक काला. उन्होंने रंगभेद की नीति को खत्म किया जाए ऐसी दोस्ती निभाई. लेकिन जब इंग्लैंड और वेस्ट इंडीज खेलते थे तो दोनों एक दूसरे के हलक में हाथ डाल देते थे. तो यहाँ पर मैत्री 11 पालघर जो है इनके दोस्त जरूर है उनके मुखालिफ टीम में, लेकिन इसका मतलब ये नहीं कि हम दोस्ती निभाएंगे. पालघर स्पोर्ट्स क्लब का विकेट लेने के लिए हम आए हैं और विकेट लेकर दिखाएंगे, ये उन्होंने ऐलान किया है. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेश किणी पोहोचतायत. विराथनचे हे सुपरस्टार ऑलराऊंडर थोडे उशिरा आलेत, कारण 2 फलंदाज सक्रिय राहिले होते पहिल्या 4 षटकांपर्यंत. मनोज पाटील आणि मनोज राऊत. आता अमित पाटील 3ऱ्या क्रमांकावर आलेत आणि आता रितेश किणी. आपण आता कुठेतरी एक मोकळी संधी असेल गोलंदाजांकडे स्वतःला सिद्ध करण्याची, कारण आता बघा 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना आता ती संधी मिळेल. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर आडवे बड्याने खेळायचं. बॅटची लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत पण यष्टिरक्षक पोहोचले, फलंदाजाला बाद केलं. मी म्हणालो होतो की जे सेट बॅटर्स आहेत ते मैदानाच्या बाहेर जेव्हा पोहोचले आता संधी मिळणार आहे मैत्री 11 या संघाला. 3 फलंदाज बाद झाले. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे फक्त 29. या षटकामध्ये काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच शब्बीरची. शब्बीर खूप महत्त्वाचा गोलंदाज ठरलेला आहे या महत्त्वपूर्ण डावामध्ये, कारण सर्वांचा फोकस हा शेवटच्या षटकावर असतो. पण मला असं वाटतं की 5वं षटक हे खूप जास्त इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी.
आणि बघा लगेच जल्लोषाचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण आपला जर एक खेळाडू चांगली कामगिरी करतोय तर तो इतरांना आनंद देतोय आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आनंदी वातावरण आहे टीम मैत्री 11 या संघाचं. धावसंख्या थांबलेली आहे 29 या आकड्यावर. आता आवश्यकता आहे 10 चेंडू 15 धावा. 10 बॉल्स अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामन्यामध्ये हरिसर ट्विस्ट आलेला आहे. वाकई में मतलब ये सिचुएशन एक्सपेक्ट नहीं की थी, क्योंकि मनोज पाटिल, मनोज राउत जो अच्छी बुनियाद रखने में कामयाब हुए थे और बुनियाद अच्छी रखी, लेकिन पहले फ्लोर का जब स्लैब लगाने का समय आया तो फिर यहाँ पर मजदूर बदल गए. तो मुझे ऐसा लग रहा है ये मैच कुछ हद तक मैत्री 11 पालघर ने अपनी फेवर में लाया है. यहाँ पर 2 बैक टू बैक विकेट्स या एक आधा अच्छा ओवर 2-3 रन का मैत्री 11 पालघर के लिए काम कर जाएगा. लो स्कोरिंग मैच को बचाने का काम कर रहे, ये भी अपने आप में एक बहुत बड़ी चुनौती है मैत्री 11 पालघर के लिए. हाय व्होल्टेज बॅटल. आडव्या बेटीने खेळणारे क्षेत्ररक्षक आहेत. काव कॉर्नरला थोडेसे कमी पडले दरम्यान एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, पण त्या ठिकाणी रितेशची कॅपेबिलिटी देखील तितक्याच चांगल्या दर्जाची आहे. त्याचमुळे फक्त एक सिंगल मिळालेली आहे आणि दीपेश घोलप यांच्या वतीने तो अटेम्प्ट घेतला गेला. एक धाव मिळते, एका धावेची वर. धावसंख्या पोहोचते आता 30 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 14 धावांची आणि बॉल शिल्लक असणार आहेत 9 चेंडू 14 धावांची गरज. 9 balls and 14 runs required to win. The match is in crucial mode for both teams. Anyone can win. रितेश केनी ऑन स्ट्राइक. हुक केलाय बॉलला. धावांची भूक पूर्ण करताना सामन्याची दिशा बदलणारा हा षटकार रितेशच्या बॅटमधून. हाई एंड हैंडसम. और देखिए किधर खेला, मैत्री 11 पालघर के डगआउट के ऊपर, मंडप के ऊपर से लगने वाला मंडप तोड़ छक्का. और यहाँ पर उन्होंने बता दिया कि यस, दोस्ती हम भी निभाएंगे, लेकिन अगर हम ही हम है तो क्या हम है, और तुम ही तुम हो तो क्या तुम हो. और वो वाला 6 यहाँ पर जड़ दिया. अफलातून टाइमिंग और 8 बॉल 8 रन पर अब इक्वेशन पीएससी के लिए आ चुका है. सफाळाचे सुपरस्टार या डावामध्ये चमकताना पाहायला मिळाले. या अगोदर मनोज पाटील जे चमकले, जे विठ्ठलवाडी या गावाला बिलॉंग करतात, आणि आता विरातांचे म्हणजे त्याच परिसरातील फलंदाज रितेश किणी आल्या आपल्या उपस्थितीत जाणीव देतात. आणि त्या अगोदर दीपेश चौधरी यांची गोलंदाजी आपण पाहिली. सफाळेचं क्रिकेट किती प्रगल्भ आहे त्याची प्रचिती या पहिल्याच सामन्यामध्ये आलेली आहे. पण आता पालघर डिस्ट्रिक्टचा आपण विचार करतो आणि त्या हिऱ्यांना शोधणार आहोत आपण या 5 दिवसांमध्ये, जे खरंच पालघरचं नेतृत्व आगामी काळामध्ये करणार आहेत. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर शबीर. हलक्या त्याने बॉल थ्रोन केलेला आहे. बॉटम एंडचा चांगला वापर केला, तितकाचा फोर्स नव्हता. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल स्क्वेअर लेगचे, चुकलेत. आणि आता जर चुकी झाली तर चुकीला माफी नाही. 2ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 38. मनीष, पालघर स्पोर्ट्स क्लब का एब्रीविएशन है पीएससी, पालघर स्पोर्ट्स क्लब, लेकिन मेरे ख्याल से उसका नाम होना चाहिए परफेक्ट स्कोरिंग क्लब. जिस तरह से वो रन बना रहे हैं, मैच को थोड़ा इजी कर दिया. अब 7 रन मेरे ख्याल से, अब 6 रन चाहिए उनको 7 गेंदों में, और मेरे ख्याल से दिस इज मैनेजेबल. लवली रनिंग बिटवीन द विकेट. वन हॅज टू टेक चार्ज. आणि रितेशने तो चार्ज घेतलाय. बॉल हवेत आहे. आता मात्र संधी निर्माण झाली आहे क्षेत्ररक्षकासाठी, पण कॅच ड्रॉप. रितेश आज आईचा आशीर्वाद घेऊन आलाय आणि बघा ना, त्या ठिकाणी एक सोपी संधी होती. बबलू बाद होऊ शकला असता, पण त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. तो आपल्या जागेवर स्थिर आहे. 2 धावांची वाढ. धावसंख्या 40. आवश्यकता अजूनही 4ची. बॉल शिल्लक असतील 6. मनीष, एक चीज आपने गौर की, कैच लेते समय उन्होंने ऑस्ट्रेलियन क्रिकेटर की तरह दोनों हाथों को ऊपर ले जाकर कैच करने का प्रयास किया. भारतीय महाद्वीप में अधिकांश खिलाड़ी गेंद को अपने पाम्स को खोलकर गेंद के आने का इंतजार करते हैं. तो जो कैच वाला स्टाइल आप अडॉप्ट करते हैं उसके बारे में आपका डबल श्योर रहना बहुत ज़रूरी है. ये वो जो कैच छूटा है, हो सकता है कि हाथ से मैच छूट जाए. हालांकि ये लीग टूर्नामेंट है इसलिए मौका मिलेगा, लेकिन अच्छे मैच में इस तरह का जो कैच है वो निर्णायक रहेगा. अरे सर, पॅरल स्ट्रोक जे असतात ते तुम्ही ऑस्ट्रेलियन स्टाईलने घेऊ शकता. जे फ्लॅटेड स्ट्रोक असतात त्यावर तुम्ही तसा प्रयत्न करू शकता. पण जे उंच उडालेले झेल आहेत अशा वेळेला तुम्हाला अंडरआर्म स्टाईल, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की इंडियन स्टाईलने झेल घेणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला तो निर्णय खूप कमी वेळामध्ये घ्यायचा आहे की तुम्हाला अटेम्प्ट कसा घ्यायचा आहे. कारण तुमचा एक अटेम्प्ट चुकला, प्रतिस्पर्धी संघाचा फायदाच फायदा. आणि ज्या फलंदाजाने षटकार खेचलाय, ज्या फलंदाजाने मागच्या षटकामध्ये आपली पूर्णपणे वाट लावले धावांच्या बाबतीत सांगायचं झालं तर, त्या फलंदाजा बाद करण्याची संधी होती. पुन्हा एकदा त्या कॅच ड्रॉपवर 2 धावा सुद्धा मिळालेल्या आहेत. ही बाब देखील लक्षात घ्यायला हवी. त्यामुळे आता इक्वेशन थोडं सोपं झालेलं आहे टीम पालघर स्पोर्ट्ससाठी. 6 चेंडू 4ची गरज.
आता गोलंदाज कोण येईल त्यासाठी थोडीशी शहानिशा केली, थोडी चर्चा केली आणि पाहूया चर्चेनंतर गोलंदाज कोण पुढे आलेला आहे. बॉलर नेम तुम्हाला कळेल. 6 चेंडू 4ची गरज आहे. अजूनही काही संपलं नाहीये आणि जेव्हा असं वाटतं ना की सर्व काही संपलेलं आहे तेव्हाच काहीतरी सुरू होणार असतं आणि पाहूया आता ते कुठल्या संघाच्या बाबतीत घडते. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहणार आहोत मिस्टर दीपेश घोलप. रितेश किणी 10 धावांवर नॉन स्ट्राईक एंडला थांबलाय. एन्जॉय करतो त्याची बॅटिंग. खरं तर आक्रमक पवित्र्यावरच त्याचं लक्ष असतं आणि या क्रुशियल कंडिशनमध्ये सुद्धा त्याने तोच त्यांचा नैसर्गिक खेळ सादर केला आपल्या संघासाठी. क्रॉस बॅटेड पूल करताना बॉलला थेट उडवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. खेळ खल्लास. सामना जिंकलेला आहे पालघर स्पोर्ट्सने आणि विजयाची पहिली नोंद PDTPL मध्ये पालघर स्पोर्ट्सची. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम मैत्री 11. What a wonderful performance. चौदह गेंदों में 22 और 2 ओवर 9 रन 3 विकेट की बदौलत मनोज पाटिल है मैन ऑफ द मैच. मैं यूसुफ सैयद से गुजारिश करूंगा, मनोज पाटिल मैन ऑफ द मैच अवार्ड हासिल करने के लिए वहां पर आ रहे हैं और उन्हें मैन ऑफ द मैच अवार्ड तकसीम किया जाए. मनोज पाटिल, कुठलाही वेळ वाया न घालवता आपण सामनावीरचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. 14 चेंडूमध्ये 22 धावा, 2 षटकं, 9 धावा, 3 गडी बाद, असं दैदीप्यमान प्रदर्शन. मनीष, आपने कुछ समय पहले जिक्र किया कि जब सब कुछ खत्म होता है तभी कुछ नए की शुरुआत है. अभी कल ही ऑस्ट्रेलियन ओपन में सुमित नागल, जो भारत के लॉन टेनिस खिलाड़ी है, जब वो ऑस्ट्रेलियन ओपन खेलने गए तो उनके खाते में केवल 80,000 रुपये थे और उन्हें टॉप 100 लॉन टेनिस प्लेयर बनने के लिए 1 करोड़ रुपए की ज़रूरत थी और उन्होंने पहले ही राउंड में बुबलिक करके एक 30 नंबर की वरीयता प्राप्त खिलाड़ी को हरा दिया. अब दूसरे राउंड में अगर वो हार भी जाते तो 98 लाख रुपए उनको मिलने जा रहे हैं. और सुमित नागल ने कहा कि न मुझे एसोसिएशन से कोई मदद मिली, ना किसी से मिली, मेरे माता पिता और मेरी सेविंग्स को लेकर मैं लॉन टेनिस में आगे बढ़ा. तो ये वो सक्सेस स्टोरी है कि जब आपको लग रहा है कि सब कुछ खत्म हो गया है तब नया कुछ होने वाला है. सुमित नागल ने ये किया और यहाँ पर हमने देखा मनोज पाटिल ने किया. और मनोज पाटिल, यू आर मैन ऑफ द मैच. सीधा अपना अवार्ड लेने के लिए आ जाएं. थैंक यू. सामना संपल्यानंतर एकमेकांना हँडशेक करून एकमेकांचं सांत्वन, एकमेकांना शुभेच्छा देऊनच मैदान सोडायचं आहे ही सूचना मॅनेजमेंट कमिटीकडून येते. तर ही गोष्ट या सामन्यानंतर ध्यानात ठेवायचं आहे. आपण जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत युसुफ सर आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाणार आहे मनोज पाटील यांना. थँक्यू. धन्यवाद हरीश पांडे सर आणि मनीष पाटील सर. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग दुसरं पण पाहतोय. स्वरा योगवर आयोजित नमो चषक 2024 आजचा पहिला दिवस. अप्रतिम खेळ साकारला. मनोज पाटील ठरलाय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेल मनोज पाटील मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं आहे. तसं मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय तुषारजी संके साहेब, आदरणीय सन्माननीय महेंद्रजी भोणे साहेब, तुषार संके सर, महेंद्र भोणे सरांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी.